मोरे सर, स्वागत आहे तुमचं. सर नमस्ते नमस्ते सर आवाज सर्वांना येत? नमस्ते. नमस्ते. हा, हो येतोय आवाज येतो. हा, चाल. जॉईन झाले आरतीचं. आज आप 3 दिवसाचा ऑनलाईन प्रोग्राम आहे. हरितगृह व शेडनेट मधील पीक उत्पादन तंत्रज्ञान. त्याच्यापैकी आजचा हा पहिला दिवस आहे. आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपल्याला मोरे सर, सचिन मोरे सर आपल्याला हरितगृहचे प्रकार, हरितगृहाचे काय घटक आहेत, तसेच हरितगृहाची उभारणी, हरितगृहाची तपासणी व काही त्याचे तांत्रिक निकष या बाबतीत आपल्याला एक सखोल असं मार्गदर्शन करणार आहेत. विषय हा थोडासा क्लिष्ट आहे, परंतु मोरे सर आपल्याला हा एक सोपा करून सांगतील. मोरे सर हे मास्टर ट्रेनर म्हणून उद्योजकता व कौशल्य विकास मंत्रालय आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत भारतीय परिषद सर, तर मी करतो प्रेझेंट स्वतः. सर, हॅलो. हा सर. हो हा, हो मी आवाज यायला स्क्रीन राहिला, काय शेअर अडचण नाही. करतो. हॅलो. हॅलो सर, दिसती सर, हा सर. स्क्रीन दिसती दिसते सर. ना. हो दिसती ओके सर. ओके. सिसोदिया साहेबांचं थोडं नेटवर्क प्रॉब्लेम आहे. हो हा किती हा, थोडस पार्टिसिपंट काय झालंय. हो आता सर. आता यायला का सर? हॅलो. हो येतोय हॅलो. सर आवाज. हॅलो. हॅलो मोरे सर. हा सर बोला. सर तुमची स्क्रीन आता तुम्ही जे गुगल मीट यूज करताय ना ती दिसती सर, प्रेझेंटेशन हो दिसत मी नाही. प्रेझेंटेशन वर येतो मी. किती हा, जॉईन या झाले सर. का आपले सर्वजण? 15 हा, झाले. होतील सर. आता काय आम्ही तिकडून फोन करतो आम्ही सर्वांना आणि पुन्हा जॉईन व्हायला लावतो. तोपर्यंत सुरू करू शकता सर आपण. ओके सर. ओके सर. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. आज या ठिकाणी रामेती औरंगाबाद मार्फत एक 3 दिवसीय जे प्रशिक्षण आयोजित केलं आहे, हरितगृह, शेडनेट गृह, त्याच्यातील लागवड तंत्रज्ञान. तर त्या अनुषंगाने रामेती औरंगाबादचे सहाय्यक संचालक श्रीयुत सिसोदिया साहेब, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो. त्यांनी मला संधी दिली. आणि तुम्ही सर्व प्रशिक्षणार्थी जे आज उपस्थित आहेत त्या सर्वांनाही नमस्कार. आपण बघत आहोत की संरक्षित शेती म्हणजे जी आज काळाची गरज होऊन बसलेली आहे. म्हणजे आपण पाहत आहोत की मका असेल किंवा कापूस असेल, ऊस असेल, यासारख्या पिकांवरती लष्करी अळी असेल किंवा अमेरिकन फॉलवर्म असेल, पिंक बॉलवर्म असेल, हुमणी असेल, त्याचबरोबर अवकाळी होणारा पाऊस असेल, गारपीट आहे. म्हणजे एक बघितलं तर एक जागतिक हवामान बदल आणि एक ग्लोबल क्लायमेट चेंज किंवा त्यालाच आपण ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतो. तर अशा सद्यस्थितीमध्ये जर पाहिलं तर शेती ही आधुनिक पद्धतीनं तर केलीच पाहिजे, पण ती करत असताना जे निसर्गाचं जे संकट आहे, जे निसर्गापासून उद्भवणारी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीला आपण तोंड देत म्हणजे पिकांना त्या नैसर्गिक जे घटना घडत आहेत, वारा असेल, वादळ असेल किंवा गारपीट होत असेल, त्यापासून आपल्याला जर पिकाचं संरक्षण करायचं असेल तर संरक्षित शेती ही काळाची गरज आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की आज दिवसेंदिवस जमीन धारणा क्षेत्र जे आहे
ते आपलं कमी होत चाललेलं आहे. म्हणजे जमीन धारणा क्षेत्र आपलं जे आहे ते 1 ते 1.5 हेक्टरवरती आपल्याला आलेलं आहे. त्यामध्ये आपण पाहत आहोत की जमीन धारणा क्षेत्राबरोबरच जी आपली लोकसंख्या आहे ती सुद्धा वाढत चाललेली आहे आणि अशा वाढत्या लोकसंख्येला आपल्याला भाजीपाला असेल, फळपीक असेल किंवा फुलांची जी मागणी आहे दिवसेंदिवस वाढत आहे. म्हणजे अशा परिस्थितीचा जर विचार केला तर आपल्याला कमी जागेमध्ये, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं असेल आणि पिकाला पोषक वातावरण निर्मिती करून आपल्याला चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या गुणवत्तेचा म्हणजे बाजारामध्ये विकेल असा भाजीपाला आपल्याला जर पिकवायचा असेल तर आपल्याला संरक्षित शेती किंवा हरितगृहातील शेती, शेडनेट गृहातील शेती, त्याचबरोबर काही ग्लास हाऊस मधील शेती असेल, हायटेक पॉलीहाऊस आले आहेत, फॅनपॅड किंवा क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊस आहेत. म्हणजे वातावरणाला नियंत्रित करून आणणारे काही पॉलीहाऊसचे स्ट्रक्चर आहेत. तर अशामध्ये आपण शेडनेट हाऊस, पॉलीहाऊसमध्ये त्याचबरोबर मल्चिंगचा वापर करून आधुनिक तंत्रज्ञान, फॉगिंग यंत्रणा आहे, ठिबक सिंचन आहे. सर्व अत्याधुनिक यंत्रणेचा संसाधनाचा वापर करून आपण संरक्षित शेती केली तर निश्चितच आपल्याला खुल्या वातावरणापेक्षा आपल्याला पॉलीहाऊस किंवा शेडनेटमध्ये हे जे उत्पादन आहे ते 3 ते 4 पटीने जास्त मिळतं आणि चांगल्या प्रकारे आपल्याला बाजारभाव सुद्धा त्या शेतमालाला मिळू शकतो. आवाज येत आहे ना सर्वांना? हो, येतोय येतोय सर, येतोय. हा, एक जण मला थोडं इंटरॅक्ट करा, म्हणजे काय अडचण आली तर सांगा मला. आवाज येत नाही वगैरे, कारण हो सर, हो नेटवर्क इश्यू होऊ शकतो. हो ठीक सर, आहे. सर. हो, हो. तर आता आपण पाहत आहोत की जर आपण जागतिक स्तरावरती विचार केला, म्हणजे संरक्षित शेती, हरितगृहातील शेतीचा जर अ, अंमलबजावणी म्हणजे एरिया अडॉप्शन जर पाहिलं, तर नेदरलँड, चायना, त्याचबरोबर जपान, स्पेन या देशांचं जर आपण क्षेत्र बघितलं पॉलीहाऊस शेडनेट अंतर्गत ग्रीनहाऊस हरितगृह तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये, तर हे देश पुढे आहेत. म्हणजे इस्रायल सारखा एक छोटा देश, त्याचं सुद्धा क्षेत्र हे 50,000 एकरच्या वरती आहे. म्हणजे 18,000 हेक्टर दिलेलं आहे. अमेरिका 15,000 हेक्टरच्या वरती आहे आणि आपल्या भारताचा जर विचार केला, तर सध्या 2020 पर्यंत साधारणतः 10,000 हेक्टरच्या आसपास आपण म्हणजे 25,000 एकर पर्यंत आपल्या भारताचं क्षेत्र हे संरक्षित शेती अंतर्गत आलेलं आहे. आणि त्यातल्या त्यात आपण म्हणतो, की महाराष्ट्र हे एक सर्वच क्षेत्रामध्ये पुढं असतं, अग्रेसर असतं. आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो. आणि आपलं साधारणतः एक 17-18% क्षेत्र हे सिंचनाखाली आहे. 82% कोरडवाहू आहे. तरी अशा परिस्थितीमध्ये आपण फळ लागवड असेल, त्याचबरोबर तृणधान्य असतील, कडधान्य असतील, यामध्ये सुद्धा आपला वाटा जास्ती आहे. पण जर आपण भाजीपाल्याचा विचार केला किंवा पॉलीहाऊस शेडनेटमधील शेतीचा विचार केला, तर महाराष्ट्राचं क्षेत्र जे आहे म्हणजे 2018-19 पर्यंत, तर हे क्षेत्र 5,000 एकर पर्यंतच आपण फक्त त्याची अंमलबजावणी केलेली आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा 5,000 एकर पर्यंत जो आपण अंमलबजावणी केली आहे, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा हा कृषी विभागाचा आहे. म्हणजे जे कृषी विद्यापीठाने जे तंत्रज्ञान विकसित केलं, ते कृषी विभागाला सादर केलं जातं आणि कृषी विभागाच्या मार्फत त्याचा प्रचार, प्रसार कृषी विभागाच्या ज्या एक्सटेन्शन एजन्सी आहेत, त्या माध्यमातून शेतकरी बंधूंपर्यंत केलं जातं. तर सगळ्यात जास्त वाटा हा कृषी विद्यापीठ त्याचबरोबर कृषी विभागाचा सुद्धा या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीमध्ये आहे. पण जास्तीत जास्त प्रचार आणि प्रसार करणं हे आपल्या कृषी विभागाची जबाबदारी आहे. मग त्या अनुषंगाने जर बघितलं, तर आपण फक्त 5,000 एकर क्षेत्रापर्यंतच आपण अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये पॉलीहाऊस आणि शेडनेटची केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अंमलबजावणी करणारे कोण आहोत, तर आपण सर्वजण म्हणजे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक असतील, कृषी सेवक आहेत, त्याचबरोबर मंडल कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक साहेब असतील. सर्व जे कृषी विभागाची जी यंत्रणा आहे म्हणजे ग्राउंड पासून ते टॉप पर्यंत त्या सर्वांचा महत्त्वाचा वाटा याच्यामध्ये रोल येतो. तर त्याच्यामार्फत आणि आपण म्हणतो, की महाराष्ट्र हे सर्वच बाबतीत पुढे आहे. पण पॉलीहाऊस शेडनेटच्या अंमलबजावणीमध्ये पाहिलं तर फक्त 5,000 एकर एवढं क्षेत्र आहे. म्हणजे आपल्याला जागतिक स्तरावरती आणि भारतामध्ये जर आपल्याला संरक्षित शेतीचं क्षेत्र वाढवायचं असेल, तर आपल्याला जी काही टेक्नॉलॉजी विद्यापीठाने दिलेली आहे. आता कोणतंही तंत्रज्ञान हे ज्यावेळेस विकसित होतं, त्याच्यावरती संशोधन होतं, तर ते कमीत कमी 3 वर्षापासून 10 ते 15 वर्षापर्यंत त्या टेक्नॉलॉजीवरती संशोधन केलं जातं. आणि त्यानंतर ते टेक्नॉलॉजी ही शेतकरी बंधूंना विविध योजनांच्या माध्यमातून देत असतो. आता कृषी विभागाच्या जर पाहिलं, तर सगळ्यात महत्त्वाच्या 2 योजना आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे
MIDH आहे, मिशन फॉर इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट ऑफ हॉर्टिकल्चर, त्यालाच आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान असं म्हणतो. पोखराची योजना एक आहे, जागतिक बँकेचे विविध प्रकल्प आहेत, कोरडवाहू शेतीचं अभियान आहे. म्हणजे ज्या सद्यस्थितीत योजना आहेत तर त्या योजनांच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाला 50 ते 75% पर्यंत अनुदान हे दिलं जातं. म्हणजे काय करतो तर उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण जर 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस करायचं म्हटलं तर प्रति चौरस मीटर 935 रुपये खर्च येतो. म्हणजे 10 लाखाच्या आसपास आपल्याला 10 गुंठ्याला खर्च येतो आणि त्याच्या 50% अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून अनुदान हे शेतकरी बंधूंना देत असतो. म्हणजे 10 गुंठ्याचं पॉलीहाऊस उभा करायचं असेल तर साधारणतः 5 लाखापर्यंत आपण अनुदान हे शेतकरी बंधूंना देत असतो. पण 5 लाख अनुदान द्यायचं म्हणजे काय करायचं? अनुदान दिलं, त्यांना पूर्वसंमती दिली, फाईल प्रोसिजर केली, तर इथपर्यंतच आपला रोल आहे का? तर आपण तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असं साहित्य त्या कंपनीने पुरवठा केलेला आहे का नाही, त्याची सर्व घटक जे आहेत पॉलीहाऊसला लागणारे जवळपास वेगवेगळ्या प्रकारचे GI पाईप असतील, कव्हरिंग मटेरियल असेल, क्लॅडिंग मटेरियल आहे, त्याचबरोबर कॉरिडॉर किंवा त्याला आपण हॉकी म्हणतो, त्याचबरोबर फिटिंग ॲसेसरी असतील, गटर आहे, त्यातलं ड्रिप सिस्टीम आहे, फॉगिंग सिस्टीम आहे, कंट्रोल हेड आहे, पाणी आणि फॉगिंग सिस्टीम, ड्रिप सिस्टीम आणि फॉगिंग सिस्टीम चालवण्यासाठी. तर हे सर्व घटकांचं जे घटक दिलेले आहेत, जे साहित्य पुरवठा केलेला आहे, तर ते साहित्य त्या ठिकाणी त्याची जोडणी केलेली आहे का? म्हणजे आपल्या गाईडलाईनला अनुसरून त्याचे तांत्रिक निकष योग्य आहेत का नाही, ते आपण पाहणं गरजेचं आहे. ते साहित्य दर्जेदार आहे किंवा नाही, चांगल्या क्वालिटीचं आहे की नाही, हे पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने त्याचबरोबर स्थळ पाहणी असेल, स्थळ पाहणी अहवाल आपल्याला द्यावा लागतो, जे आपले कृषी सहाय्यक बंधू देतात. हे सर्व तांत्रिक माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे प्रत्येक घटकाची, आणि त्यानुसारच चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं BIS किंवा IS स्टँडर्ड असलेलं असं साहित्य पुरवठा केल्यानंतर, त्याची परिपूर्ण जोडणी केल्यानंतर, उभारणी केल्यानंतर आपण तपासणी करतो आणि त्यानंतर त्याचं अनुदान हे त्या शेतकरी बंधूंच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतं. तर आपण बघूया की आपल्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे भारतातील किंवा महाराष्ट्रातील ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करता जे आपण पॉलीहाऊसचे स्ट्रक्चर जे रिकमेंड केलेले आहेत. आता आपण आजच्या जे सत्र आहे त्याच्यामध्ये पूर्ण पॉलीहाऊस विषयीच माहिती पाहणार आहोत. हरितगृह, शेडनेट हाऊस विषयी उद्याच्या सत्रामध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत. तर प्रामुख्याने पॉलीहाऊस जे आपण महाराष्ट्रातील ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करता जे स्ट्रक्चर रिकमेंड केले आहेत तर ते 2 आहेत. एक नैसर्गिक वायू विजन पॉलीहाऊस, दुसरं आहे वातावरण नियंत्रित पॉलीहाऊस. म्हणजे जी आपली गाईडलाईन आहे NHMची, नॅशनल हॉर्टिकल्चर मिशनची, किंवा आपल्या महाराष्ट्र स्टेट हॉर्टिकल्चर अँड मेडिसिनल प्लांट बोर्ड जे आहे, महाराष्ट्र राज्य औषधी वनस्पती व फलोत्पादन मंडळ जे आहे पुण्याचं, तर तिच्या अंतर्गत जी मार्गदर्शक सूचना किंवा जी गाईडलाईन बनवली जाते, तर त्या गाईडलाईन मध्ये आपण प्रामुख्याने पॉलीहाऊसचे 2 स्ट्रक्चर दिलेले आहेत. नैसर्गिक वायू विजन पॉलीहाऊस आणि दुसरं आहे वातावरण नियंत्रित पॉलीहाऊस. म्हणजे नैसर्गिक वायू विजन पॉलीहाऊसला आपण म्हणतो OVPH, ओपन व्हेंट पॉलीहाऊस, आणि दुसरं जे आहे वातावरण नियंत्रित पॉलीहाऊस त्याला आपण म्हणतो क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊस, म्हणजे CCPH. म्हणजे तुम्ही जर गाईडलाईन जर पाहायला घेतली हातामध्ये तर त्याच्यामध्ये OVPH आणि CCPH असाच उल्लेख केलेला आहे. त्याच्यामध्ये मराठीमध्ये नैसर्गिक वायू विजन पॉलीहाऊस किंवा ओपन व्हेंट पॉलीहाऊस OVPH, आणि दुसरं आहे CCPH म्हणजे क्लायमेट कंट्रोल पॉलीहाऊस. तर असे प्रामुख्याने 2 प्रकारचे स्ट्रक्चर आपण महाराष्ट्रासाठी रिकमेंड केलेले आहेत. आता हे पॉलीहाऊस म्हणजे काय, किंवा शेडनेट म्हणजे काय, किंवा हरितगृह कशाला म्हणायचं, मुळात जे शेतकरी बंधू आहेत प्रामुख्याने आपल्याला ह्याच्यामधलं प्रत्येक फरक माहिती पाहिजे की पॉलीहाऊस कशाला म्हणायचं, शेडनेट कशाला म्हणायचं, हरितगृह म्हणजे काय, किंवा ग्रीन हाऊस म्हणजे काय. तर याचं थोडक्यात आपण पार्श्वभूमी जर बघितली तर पॉलीहाऊस हे आपण GI पाईप मध्ये किंवा बांबू बल्ल्यामध्ये किंवा MS अँगल मध्ये सांगाडा आपण उभा करू शकतो, आणि तो सांगाडा जर आपण कव्हरिंग मटेरियल वरचं जर आपण कव्हरिंग मटेरियल जर हे पॉलिथिन वापरलं 200 मायक्रॉन जाडीचं तर त्याला आपण पॉलीहाऊस म्हणतो. आणि दुसरा जर सांगाडा आपण GI पाईप किंवा बांबू बल्ले मध्ये किंवा MS अँगल मध्ये जर उभा केलं वुडन स्ट्रक्चर, आणि त्याला जर कव्हरिंग मटेरियल आपण जर नेट वापरली, नेट, शेडनेट, त्याला आपण म्हणतो शेडनेट हाऊस. तर पॉलीहाऊस, शेडनेट हाऊस, म्हणजे पॉलिथिन कव्हरिंग मटेरियल असेल तर पॉलीहाऊस, आणि कव्हरिंग मटेरियल जर शेडनेट असेल तर शेडनेट हाऊस.
आता त्यानंतर ग्रीन हाऊस कशाला म्हणायचं, तर ग्रीन हाऊस किंवा हरितगृह ही जी संज्ञा आहे तर ही पॉली हाऊसलाच आपण वापरतो, शेडनेटला वापरत नाही. पण जी हरितगृहाची जी संकल्पना आहे प्रामुख्याने ग्रीन हाऊस कन्सेप्ट, तर ती समजून घेऊया. तर ती काय आहे, म्हणजे पॉलीहाऊस आणि पॉलीहाऊस मध्ये काय होतं, तर म्हणजे पिकास पोषक वातावरण निर्मिती आपण करत असतो, पण पिकाच्या वाढीसाठी जे घटक आहेत, मग त्याच्यामध्ये तापमान असेल, आर्द्रता आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, लाईट आहे, सूर्यप्रकाश आहे, याची जी पातळी आहे ती आपण योग्य पद्धतीने मेंटेन करतो. म्हणजे टेम्परेचरच्या बाबतीत साधारणतः 17 ते 30 डिग्री पर्यंत तापमान आपण नियंत्रणात ठेवतो. आर्द्रता जी आहे ते 60 ते 80 किंवा 90% पर्यंत आपण मेंटेन ठेवतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड जो आहे, तर खुल्या वातावरणामध्ये आपल्याला माहिती आहे की कार्बन डायऑक्साईडचं जे प्रमाण आहे हे साधारणतः 300 ppm आहे ओपन कंडिशनला. पण जर कार्बन डायऑक्साईड हा पॉलीहाऊस मध्ये आपण 1000 ते 1500 ppm म्हणजे 4 ते 5 पटीने आपण त्याचं कॉन्सन्ट्रेशन हे पॉलीहाऊस मध्ये वाढवतो. कारण का, तर ते पूर्ण स्ट्रक्चर हे बंदिस्त आहे, पूर्णतः कव्हर केलेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कार्बन डायऑक्साईड जो आहे तो 1000 ते 1500 ppm मेंटेन करता येतो. मग जर आपण कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 1000 ते 1500 ppm मेंटेन केलं, तर त्यामध्ये आपल्याला फोटोसिंथेसिस जे आहे, म्हणजे प्रकाश संश्लेषणाचा जो दर आहे तो 3 ते 4 पटीने वाढतो. आणि प्रकाश संश्लेषणाचा दर वाढल्यानंतर जे काही व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे पिकाची, फ्लावरिंग आहे, फ्रुटिंग आहे, तर ते आपल्याला 3 to 4 टाइम्स म्हणजे 3 ते 4 पटीने जास्त वाढतो. आणि म्हणूनच आपल्याला पॉलीहाऊस आणि शेडनेटमध्ये जे उत्पादन आहे ते 3 ते 4 पटीने जास्त घेऊ शकतो. आता प्रामुख्याने पॉलीहाऊस मध्ये आपण पाहूया की कोणती पिकं आपण घेतो. तर पॉलीहाऊस मध्ये ढोबळी मिरची आहे, टोमॅटो, काकडी, कॅबेज आहे, आणि ही झाली भाजीपाला पिकं. पण फुलं पिकाच्या बाबतीत पॉलीहाऊस मध्ये आपण कार्नेशन, गुलाब, जरबेरा, ऑर्किड हे फुल पिकं घेऊ शकतो. आणि फळ पिकामध्ये फक्त एकमेव फळ पीक घेऊ शकतो आपण, ते आहे स्ट्रॉबेरी. तर अशा पद्धतीने आपण जरबेरा, रोज, कार्नेशन फुलं पिकं आपण घेऊ शकतो. आता मी सुरुवातीला सांगितलं की पॉलीहाऊस घेण्यामागचं कारण काय, किंवा हायटेक तंत्रज्ञान उभारणी करण्याची का गरज आहे. तर आपल्याला पिकास पोषक वातावरण निर्मिती आपण करतो, ऑफ सीझन कल्टिवेशन आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर जी उत्पादकता आहे, जी आपण भाजीपाला पिकं घेणार आहोत, तर त्याची उत्पादकता आपल्याला 3 ते 4 पटीने वाढवता येते. म्हणजे आता हा जर टेबल तुम्ही पाहिला असेल, तर याच्यामध्ये पहा की कॅप्सिकम म्हणजे ढोबळी मिरची सारखं जे भाजीपाला पीक आहे, तर त्या पिकाचे आपल्याला ओपन कंडिशनला साधारणतः आपण 27.5 टन एवढं प्रति हेक्टरी उत्पादन घेऊ शकतो. म्हणजे एकरी 10 टनापर्यंत आपल्याला ओपन कंडिशनला ढोबळी मिरची आपण उत्पादन घेऊ शकतो. ओपन कंडिशन म्हणजे खुल्या वातावरणामध्ये. तेच जर आपण पॉलीहाऊस मध्ये जर ढोबळी मिरचीचं उत्पादन घेतलं, तर ते साधारणतः 120 टन प्रति हेक्टर म्हणजे साधारणतः 40 ते 50 टन एकरी आपल्याला उत्पादन हे ढोबळी मिरचीचं पॉलीहाऊस मध्ये घेता येतं. म्हणजे त्याचबरोबर टोमॅटो जे आहे, टोमॅटोचं सुद्धा आपल्याला 215 टन प्रति हेक्टर एवढं पॉलीहाऊस मध्ये उत्पादन घेता येतं. काकडी जी आहे, काकडी सुद्धा आपल्याला 100 टन म्हणजे 1 एकरामध्ये 40 ते 50 टनापर्यंत काकडी, बीन्स आहे, पी आहे, कोरिंडर आहे, स्पिनॅच आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर उत्पादकता जी आहे ते जवळपास 300 पटीपर्यंत, म्हणजे उत्पादन वाढ जी आहे ते 300% जास्त आपल्याला पॉलीहाऊस मध्ये आपल्याला घेता येतं. तर हे का शक्य आहे, म्हणजे खुल्या वातावरणापेक्षा पॉलीहाऊस मध्ये आपल्याला 3 ते 4 पटीने उत्पादन का शक्य आहे, तर आपण पोषक अशा पिकाची पोषक वातावरण निर्मिती करतो. पिकाचं योग्य व्यवस्थापन असेल, तंत्रशुद्ध पद्धतीनं म्हणजे शास्त्रीय पद्धतीनं त्याचं व्यवस्थापन असेल, पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण असेल, त्याच्यामधल्या ड्रिप इरिगेशनद्वारे पाणी देण्याची पद्धत असेल, त्याचं नियोजन असेल, फॉगिंग सिस्टीमद्वारे आपण सूक्ष्म वातावरण निर्मिती जी आहे ही करतो, त्याचं नियोजन असेल, तर हे सर्व परिपूर्ण तंत्रशुद्ध पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपल्याला उत्पादन सुद्धा 3 ते 4 पटीने जास्त मिळतो. पण हे कधी, जर तुमचे पॉलीहाऊसचं जे स्ट्रक्चर उभारणी केलेलं आहे, त्या स्ट्रक्चरची उभारणी चांगल्या क्वालिटीचं साहित्य असेल, त्याची उभारणी तांत्रिक त्याच्या नियमाप्रमाणे त्याचं लेआउट असेल, डिझाईन असेल, तरच चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं असेल, त्याची उभारणी जर परिपूर्ण असेल तांत्रिकदृष्ट्या, तर आपण त्याच्यामध्ये योग्य वातावरण निर्मिती करू शकतो. त्या सर्व पिकाचं मॅनेजमेंट करू शकतो आणि त्यानंतर आपल्याला जे उत्पादन आहे ते
त्या पटीने आपल्याला मिळू शकतात. मग त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर आपण जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये आता महाराष्ट्राचा जर विचार केला तर पॉलीहाऊस किंवा शेडनेट साठी जे विकसित होत आहेत तर त्याच्यामध्ये आहेत पॉलीहाऊसच्या बाबतीत जर आपण विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्हा मध्ये जास्त अडॉप्शन झालेलं आहे. मराठवाड्यामध्ये जालन्याच्या ठिकाणी आपल्याला इन्सेक्ट नेट हाऊस जे शेडनेट भाजीपाला सीड प्रोडक्शन साठी त्याचं जास्त त्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे जालना. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये जास्त शेडनेट हाऊस पॉलीहाऊस होत आहेत, जळगावमध्ये सुद्धा होत आहेत. कोकण रिजन मध्ये बघितलं तर पालघर सारख्या ठिकाणी उत्तर कोकणमध्ये तिथे सुद्धा जास्त पॉलीहाऊस शेडनेटचं अडॉप्शन होत आहे. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जालन्याचा काय भाग, हिंगोली, नांदेड त्या साईडला पण पॉलीहाऊसची संख्या वाढत आहे. आणि दुसरं जर आपण विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये वाशिम जो जिल्हा आहे तर त्या ठिकाणी शेडनेट पॉलीहाऊसची संख्या अडॉप्शन हे जास्त झालेलं आहे. आता आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्याचं क्लायमेट हे ड्राय राहतं आणि हॉट राहतं, म्हणजे टेम्परेचर जास्त राहतं. आणि आपण पाहत आहोत की कृषी विभागाच्या मार्फत म्हणजे राष्ट्रीय कृषी विकास योजना MIDH याच्या मार्फत दरवर्षी जास्तीत जास्त अनुदान दिलं जातं. पण आपण जर चित्र पाहिलं तर काही ठिकाणी पॉलीहाऊस जे स्ट्रक्चर आहे तर त्या ठिकाणी बंद अवस्थेत आहे. त्यानंतर डॅमेज झालेलं आहे, कोलॅप्स झालेलं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळतं. मग अशा कंडिशन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला त्या स्ट्रक्चरचं जे डिझाईन आहे तर ते प्रॉपर होत नाहीये. म्हणजे याचं कारण काय, बऱ्याच ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की पॉलीहाऊस स्ट्रक्चर जे आहे तर ते बंद अवस्थेत आहेत, फिल्म त्याची फाटलेली आहे. मग एक 5 ते 10% आपल्याला असं चित्र पाहायला मिळतं. मग त्याचं कारण काय, तर त्याचं डिझाईन असेल किंवा त्याचं मटेरियल जे आहे तर ते चांगल्या क्वालिटीचं वापरलेलं नसेल. त्याचबरोबर जे लागवडीचं मॅनेजमेंट आहे ते सुद्धा व्यवस्थापन जे आहे ते सुद्धा परिपूर्ण नसेल. आणि जे प्लांटिंग मटेरियल त्या ठिकाणी वापरलेलं असेल ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं नसेल. आणि जे आपण तापमान आणि आर्द्रता किंवा मायक्रो क्लायमेट जे पॉलीहाऊसमध्ये मेंटेन करतो तर ते सुद्धा त्या ठिकाणी त्याचं व्यवस्थापन फॉगिंग सिस्टीमचा वापर केलेला नसतो बऱ्याच ठिकाणी. मग अशामुळे काय होतं, तर आपलं जी टेक्नॉलॉजी आहे तर ते टेक्नॉलॉजीमध्ये जे काही भाजीपाला उत्पादन आहे ते आपल्याला तेवढं भरघोस उत्पादन मिळत नाही. मग अशा कंडिशन मध्ये आपल्याला काय आवश्यक आहे, तर आपल्याला त्याचं लेआउट, त्याचं डिझाईन, क्वालिटी मटेरियलची साहित्य निवड असेल, या सर्व बाबींचा आपल्याला परिपूर्ण असं जे गाईडलाईन आहे त्याप्रमाणे त्याचे सिलेक्शन केलं पाहिजे. साईट सिलेक्शन असेल, पॉलीहाऊस उभारणीसाठी जागेची निवड असेल, तर त्याचबरोबर माती आणि पाणी परीक्षण असेल, ह्या सर्व बाबींचा आपण ऍज पर दी गाईडलाईन आपण अवलंब केला पाहिजे. आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पॉलीहाऊस आणि शेडनेट हाऊस जी गाईडलाईन आपण बनवलेली आहे कृषी विभागाची, तर त्या गाईडलाईन मध्ये आपल्याला माहित आहे की शेडनेट आणि पॉलीहाऊस मध्ये पॉलीहाऊस आणि शेडनेट मध्ये आपल्याला माहित आहे की जे काय आपण मटेरियल निवडलेलं आहे तर त्या मटेरियल BIS स्टँडर्ड प्रमाणे आपण ते मटेरियल सिलेक्शन केलेलं आहे. म्हणजे BIS स्टँडर्ड म्हणजे काय, तर जे आपण म्हणतो की IS मार्किंग आहे का नाही, BIS स्टँडर्डचं मटेरियल वापरलेलं आहे का नाही तपासणीच्या वेळेस. तर BIS स्टँडर्ड म्हणजे काय, तर तपासणी करताना ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड जे आहे त्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड एक एजन्सी आहे, त्या एजन्सीच्या मार्फत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड एक सेंट्रल गव्हर्नमेंटची एजन्सी आहे, तर त्या एजन्सीच्या मार्फत त्या प्रोडक्टचं स्टँडर्डायझेशन, त्याचं मार्किंग किंवा BIS सर्टिफिकेशन हे दिलं जातं. मग आता आपण जे मटेरियल वापरणार आहे पॉलीहाऊससाठी, उभारणीसाठी, तर त्या उभारणी साहित्यामध्ये हा आवाज येत आहे ना? हो, येतोय सर, येतोय. हो, मध्ये फोन आलता, थोडं डिस्टर्ब झालं. आता जे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड आहे तर ते काय करतं, तर एखादा प्रोडक्ट ऍग्रिकल्चर मार्केटमध्ये येण्यापूर्वी, म्हणजे ऍग्रिकल्चर शेतीमध्ये त्याचा वापर करण्यापूर्वी त्या मटेरियलचं लॅब टेस्ट, फील्ड टेस्ट, त्याची स्ट्रेंथ,
चांगल्या क्वालिटीचं आहे किंवा नाही. म्हणजे जे काही मटेरियल आपण पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी, तर ते मटेरियल त्या चांगल्या क्वालिटीचं, स्पेसिफिकेशनचं, स्ट्रेंथचं, त्याच्या फिजिकल, केमिकल, मेकॅनिकल प्रॉपर्टी स्टडी केल्या जातात आणि त्यानंतर त्या BIS कमिटी मार्फत त्या प्रोडक्टला एक नंबर दिला जातो. त्याला आपण IS असं म्हणतो किंवा इंडियन स्टँडर्ड म्हणजे भारतीय मानांकन असं दिलं जातं. तर आपण जे पॉलीहाऊस किंवा संरक्षित शेती जे BIS स्टँडर्डचं मटेरियल वापरतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या शेतकरी बंधूंना जर पॉलीहाऊस शेडची उभारणी करायची असेल, तर आपण काय करतो, स्थळ पाहणी अहवाल देणं आपल्याला आवश्यक असतं. म्हणजे त्या पॉलीहाऊसची जागा जी आहे, जागेची निवड कशा पद्धतीने केली पाहिजे, म्हणजे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर त्याचं लेआउट आणि डिझाईन कसं पाहिजे, तर त्यासाठी एक IS स्टँडर्ड दिलेला आहे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डनी. तर तो आहे IS 14,462/1997. म्हणजे 1997 साली IS 14,462 हा एक BIS स्टँडर्ड नंबर दिला आणि त्या नंबरचा अर्थ काय, तर रिकमेंडेशन फॉर लेआउट. लेआउट म्हणजे आराखडा, त्याचं डिझाईन आणि कन्स्ट्रक्शन, उभारणी जे आपण करतो ग्रीन हाऊससाठी, तर ती सर्व आपण त्याच्या अंतर्गत त्याचे सर्व निकष दिलेले आहेत, त्याची सर्व नियमावली दिली आहे. म्हणजे त्याचे आराखडा असेल, डिझाईन असेल, उभारणी असेल याबद्दल. त्यानंतर दुसरा एक IS स्टँडर्ड आहे 1161/2014, स्टील ट्यूब्स फॉर स्ट्रक्चरल पाईप्स. म्हणजे जे आपण सांगाडा उभा करतो पॉलीहाऊससाठी, तर तो सर्व सांगाडा आपण GI पाईप जे आहेत, गॅल्वनाइज आयर्न पाईप, तर त्या GI पाईप पासून तो सांगाडा उभा करतो. पण पॉलीहाऊसची उभारणी करताना आपल्याला 21 प्रकारचे GI पाईप आपण वापरतो. त्याचे साईज वेगवेगळे आहेत, पण किती 21 प्रकारचे आपण GI पाईप वापरतो. तर त्या GI पाईपवरती, प्रत्येक पाईपवरती 1 मीटर अंतरावरती त्याच्यावरती IS 1161/2014 असं मार्किंग असायलाच पाहिजे. त्याचा अर्थ काय, तर त्याचे ते तांत्रिक निकष आहेत. मग ते आपण पुढे पाहणार आहोत. IS 1161 म्हणजे काय, त्याचे तांत्रिक निकष काय, त्याचे स्पेसिफिकेशन काय, त्याची क्वालिटी काय. त्यानंतर आपण शेडनेटच्या बाबतीत जे आहे, ते शेडनेटसाठी आपण इंडियन स्टँडर्ड 16/008/2016 पार्ट 1 असा टेपनेटसाठी IS स्टँडर्ड दिलेला आहे. आता शेडनेटचा जो विषय आहे तो पूर्ण आपण उद्या पाहणार आहोत. शेडनेटमध्ये टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्टनेट, त्याचं ओळख, त्याचं आयडेंटिफिकेशन कसं करायचं, त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स काय आहे. तर त्या शेडनेटसाठी जेवढे 3 प्रकारचे नेट आहेत, टेपनेट, मोनोनेट, इन्सेक्टनेट, तर त्यासाठी 16/008/2016 पार्ट 1, 16/008/2016 पार्ट 2 आणि हा मोनोनेटसाठी आहे आणि IS 16,513/2016 हा इन्सेक्टनेटसाठी आहे. आणि हे झालं शेडनेटच्या बाबतीत कव्हरिंग मटेरियल. म्हणजे पहिला इंडियन स्टँडर्ड आहे उभारणी, त्याचा आराखडा, त्याचं डिझाईन यासाठी IS 14,462 आणि GI पाईप, स्टील ट्यूब जे आहेत स्ट्रक्चर उभारणी करण्यासाठी जो आपण सांगाडा उभा करतो, तर त्यासाठी आहे IS 1161/2014 आणि तिसरा जो आहे, आता सांगाडा उभा केला आपण GI पाईप मध्ये, मग त्याचं जे कव्हरिंग मटेरियल आहे पॉलीहाऊस साठी, तर ते पॉलीहाऊस साठी कव्हरिंग मटेरियल आपण इंडियन स्टँडर्ड IS 15,827/2019 म्हणजे IS 15,827/2019 असं ह्या जे आपण कव्हरिंग मटेरियल, क्लॅडिंग मटेरियल पॉलीहाऊस साठी वापरणार आहे, पॉलीफिल्म 200 मायक्रॉन जाडीची, तर त्याच्यावरती IS 15,827/2019 असं मार्किंग असायला पाहिजे. मग 15,827 म्हणजे त्या IS स्टँडर्डचं आपण स्पेसिफिकेशन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय येतं, कोणते कोणते प्रॉपर्टीज आपल्याला पाहाव्या लागतात. आता यानंतर आपल्याला माहिती आहे की कृषी विभागामार्फत अंमलबजावणी करत असताना जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांना जर लाभ घ्यायचा असेल, तर लाभ घेण्यासाठी एक हॉटनेट म्हणून एक ऑनलाईन संकेतस्थळ आहे, http://www.hotnet.gov.in एक संकेतस्थळ आहे. तर या संकेतस्थळावरती ऑनलाईन नोंदणी करणं आवश्यक आहे आणि नोंदणी करताना जर पॉलीहाऊससाठी जर अनुदान आपल्याला पाहिजे, मिळवायचं असेल, तर आपल्याला आपला 7/12 स्वतःच्या नावाचं शेतकऱ्याचं 8, त्यानंतर आधार कार्डची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकची प्रथम पानाची छायांकित प्रत, त्याचबरोबर संवर्ग प्रमाणपत्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती शेतकऱ्यांसाठी, त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा सद्यस्थितीचा फोटोग्राफ, विहित नमुन्यातील हमीपत्र म्हणजे प्रपत्र क्रमांक 2, आपण जी गाईडलाईन आहे NHM ची, तर त्याच्यामध्ये
जे प्रपत्र आहेत ते सर्व फॉर्मॅट आपण दिलेले आहेत. तर ते फॉर्मॅट आपल्याला व्यवस्थित फिलअप करून घ्यायचे आहेत. इत्यादी आवश्यकतेनुसार कागदपत्रे संकेतस्थळावरती आपल्याला अपलोड करावी लागतात. मग हे एकदा शेतकरी बंधूंनी तुमची जाहिरात दिल्यानंतर हॉटनेट प्रणालीवरती अर्ज केल्यानंतर आपल्याला जे पूर्वसंमती जी आहे तर ती पूर्वसंमती आपले तालुका कृषी अधिकारी कार्यालय आपलं त्या शेतकरी बंधूंना देत असतं. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं आहे तर जे हरितगृह किंवा शेडनेट ग्रहाचे जे शेतकरी आहेत म्हणजे पूर्वसंमती पत्र दिल्यानंतर जे शेतकरी लाभार्थी म्हणून आपल्याला अनुदान द्यायचं आहे तर त्या शेतकरी बंधूंनी कमीत कमी 3 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण हे अनिवार्य केलेलं आहे. शेडनेट आणि पॉलिहाऊसचं जे प्रशिक्षण आहे ते आपण अनिवार्य केलेलं आहे. कमीत कमी 3 ते 5 दिवसात आपल्याला त्या शेतकरी बंधूंनी ज्या संस्था आहेत जे महाराष्ट्रातील नामांकित संशोधन करणाऱ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, त्याचबरोबर विदर्भ रिजनसाठी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे, त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र बारामती, कृषी विज्ञान केंद्र नाशिक. तर ह्या संस्थांच्या मार्फत 3 ते 5 दिवसाचं त्या शेतकरी बंधूंनी प्रशिक्षण घेणं हे कंपल्सरी आहे. त्या प्रमाणपत्राच्या आधारेच आपण त्यांना सबसिडी देत असतो. आता याच्यामध्ये उभारणीसाठी म्हणजे जे आता मराठवाडा रिजन असेल, औरंगाबाद मधील सिल्लोड तालुक्यातील शेतकरी बंधूंना जर पॉलिहाऊसची उभारणी करायची असेल तर जे प्रायव्हेट कंपन्या आहेत, सेवा पुरवठादार आहेत, उभारणी करणारे पॉलिहाऊस शेडनेटची, तर त्यांनी तुमच्या औरंगाबाद जिल्ह्याच्या एसए ऑफिसच्या ठिकाणी जिल्हास्तरीय नाव नोंदणी केलेली असणं आवश्यक आहे. म्हणजे रजिस्ट्रेशन त्या कंपनीने जिल्ह्याच्या एसए ऑफिसच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं असणं आवश्यक आहे. म्हणजे चालू गाईडलाईन नुसार मी सांगत आहे. आणि त्यानंतर मग जे काय 10 किंवा 15 कंपनी असतील रजिस्ट्रेशन केलेलं त्यापैकी योग्य त्या सेवा पुरवठादाराची निवड ही शेतकऱ्यांनी करायची आहे. आणि त्यानंतर त्याची उभारणी ही जी आहे ती तर ती BIS मानांकनाप्रमाणे ते सर्व साहित्याची उभारणी साहित्याचा त्याने पुरवठा करणं आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं तांत्रिक निकषानुसार पॉलिहाऊसची उभारणी करणं आवश्यक आहे. आता यानंतर जी तुम्ही जी निवड करता म्हणजे पूर्वसंमती जी देता तर त्यामध्ये काय आहे की ज्येष्ठता सूचीनुसार हरितगृह उभारणी करता पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्याने सविस्तर प्रस्ताव जो आहे तो तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. आणि प्रस्ताव सोबत खालील कागदपत्र जे आहेत ते सादर करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये विहित नमुन्यातील अर्ज, 7/12 उतारा किंवा भाडे करार, शासकीय निमशासकीय जमिनीसाठी 8 स्थळदर्शक नकाशा. आता याच्यामध्ये पहा सगळ्यात महत्वाचं तांत्रिक जे डॉक्युमेंट आहे टेक्निकल ते कोणतं आहे तर स्थळदर्शक नकाशा, चतुर्सीमा व स्थळ पाहणी अहवाल. हा जो अहवाल आहे प्रपत्र क्रमांक आपण 4 दिलेला आहे, त्याचं फॉर्मॅट दिलेलं आहे गाईडलाईन मध्ये. तर हा स्थळ पाहणी अहवाल जो आहे तर ते आपले जे कृषी सहाय्यक बंधू आहेत फील्डवरती काम करणारे तर त्यांनी तो स्थळ पाहणी अहवाल द्यायचा. तर त्याच्यामध्ये तांत्रिक बाबी काय पाहायच्या आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आधार कार्ड, नंतर पूर्वसंमती घेतलेल्याचं पत्र, प्रशिक्षण घेतलेल्याचं पत्र. तर हे सर्व अत्यंत म्हणजे तुम्हाला जर लाभ घ्यायचा असेल, अनुदान घ्यायचं असेल तर हे सर्व कागदपत्राची पूर्तता त्या शेतकरी बंधूंनी केलेली आवश्यक आहे. आता याच्यामध्ये काय की हरितगृह किंवा शेडनेट गृह उभारणी करता पूर्वसंमती मिळाल्यापासून शेतकऱ्यांनी 15 दिवसाच्या आत काम सुरू करणे बंधनकारक आहे. अन्यथा देण्यात आलेली पूर्वसंमती रद्द समजण्यात येईल. म्हणजे तालुका कृषी अधिकारी साहेबांनी पूर्वसंमती दिल्यापासून 15 दिवसाच्या आत काम करणं बंधनकारक आहे. अन्यथा पूर्वसंमती रद्द करण्यात येईल आणि पुढील जो लाभार्थी आहे तर त्यांना प्राधान्य देण्यात येईल. आणि तसेच शेतकऱ्यांनी पूर्वसंमती दिनांकापासून 3 महिन्याच्या आत काम पूर्ण करून परिपूर्ण अनुदान मागणी प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी कार्यालयास सादर करणं आवश्यक आहे. विहित कालावधीत काम पूर्ण न केल्यास उशिरा प्राप्त झालेला प्रस्ताव अनुदानासाठी विचारात घेतले जाणार नाही. आता याच्यामध्ये आपला रोल कुठं आहे तांत्रिक टेक्निकल, तर जो आपण स्थळ पाहणी अहवाल देतो तर तो स्थळ पाहणी अहवाल म्हणजे काय तर आता पॉलिहाऊसची उभारणी करायची म्हणजे काय करायचं तर उभारणी करण्यासाठी आपण आपल्या घराचं बांधकाम करायचं असेल स्लॅब मध्ये तर आपण काय करतो फाउंडेशन पहिल्यांदा आपण सुरुवात करतो फाउंडेशन पासून. म्हणून पॉलिहाऊसची उभारणी करायची असेल तर आपल्याला पायासाठी जे खड्डे खोदकाम करावं लागतं म्हणजे पॉलिहाऊसची उभारणी करण्यासाठी जे आपण खड्डे घेतो त्याच्या लेआउट प्रमाणे त्या स्ट्रक्चरच्या आराखड्याप्रमाणे तर
त्या खड्ड्याची लांबी, रुंदी आणि खोली योग्य आहे की नाही, किंवा ते खड्डे योग्य आकारमानाचे केलेले आहेत की नाही हे पाहणं संबंधित कृषी सहाय्यकांची जबाबदारी असते. तर आता याच्यामध्ये काय आहे की जो स्थळ पाणी अहवाल आहे ते आपले कृषी सहाय्यक देत असतात. तर त्याच्यामध्ये काय आहे की तालुक्यास प्राप्त लक्षांकानुसार ज्येष्ठाचा सूचीतील शेतकऱ्याच्या कागदपत्राच्या छाननीआधारे कृषी सहाय्यक यांनी पात्र अर्जाच्या नियोजित प्रकल्प स्थळाची तसेच 8 मध्ये नमूद सर्व गट सर्वे नंबर मध्ये पाहणी करावी. प्रकल्प स्थळी यापूर्वीचे हरितगृह शेडनेटगृह अस्तित्वात आहे किंवा नाही याबाबत तपासणी करावी. असल्यास त्याचे क्षेत्र व त्याकरिता शासकीय योजनेतून लाभ घेतला आहे काय याबाबतचा तपशील नमूद करावा व हरितगृह शेडनेटगृह हाऊस उभारणीसाठी प्रकल्प स्थळ योग्य आहे किंवा नाही याबाबत स्थळ पाहणी अहवाल सोबत जोडलेल्या विहित प्रपत्र क्रमांक 4 तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा. म्हणजे स्थळ पाहणी अहवाल करताना सगळ्यात महत्वाचं काय पाहायचं आहे तर जे शेतकरी बंधू पॉलीहाऊसचा लाभ अनुदानाचा लाभ घेऊ इच्छितात त्यांनी त्यापूर्वी जर अनुदान पॉलीहाऊस किंवा शेडनेटसाठी अनुदानाचा लाभ घेतला आहे का नाही ते विचारात घ्यावं. आणि त्यानंतर आता पॉलीहाऊसच्या बाबतीत आपण 5 गुंठ्यापासून ते 1 एकरापर्यंत अनुदान हे देत असतो. कमीत कमी 5 गुंठ्यापासून ते 1 एकरापर्यंत. आणि शेडनेटला सद्यस्थितीत चालू गाईडलाईननुसार 10 गुंठ्यापासून ते 40 गुंठ्यापर्यंत अनुदान हे देत आहे आपण RKVI असेल किंवा MIDH च्या मार्फत. तर याच्यामध्ये काय आहे की स्थळ पाहणी अहवाल म्हणजे काय तर जे आपले कृषी सहाय्यक आहेत साहेब त्यांनी काय करायचं आहे तर हरितगृहाची जी जागेची निवड आहे तर ती जागेची निवड कशी करायची याबाबत त्या शेतकरी बंधूंना मार्गदर्शन करायचं आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला हरितगृहाची उभारणी करण्यासाठी जागा कशी पाहिजे तर ती जी जागा आहे ती जमिनीचा निचरा होणारी असावी. त्याचबरोबर उंच सकल जमीन असल्यास निवड केलेल्या जागेचं सपाटीकरण करणं आवश्यक आहे. म्हणजे पाण्याचा निचरा होणारी आणि सपाट केलेली अशी जमीन पाहिजे. दुसरा मुद्दा पाहायचा आहे की मोठ्या वृक्षांच्या सावलीत किंवा इमारतीच्या सावलीत किंवा इमारतीच्या आडोशाची जागा निवडू नये. म्हणजे याचा अर्थ काय की पॉलीहाऊस पासून 30 मीटर परिघाच्या आतमध्ये वृक्ष लागवड असता कामा नये. कोणतीही इमारत किंवा बिल्डिंग असू नये. कारण त्याचं कारण काय तर त्याची जी सावली आहे ती आपल्या पॉलीहाऊस स्ट्रक्चर वरती पडते. पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही. आणि जर पॉलीहाऊसच्या जवळपास जर वृक्ष लागवड असेल तर जे काही कीड आहेत किंवा कीटक आहेत तर त्या वृक्षावरती राहतात. त्यांच्यासाठी ते एक हाऊस असतं, घर असतं. आणि त्याचा प्रादुर्भाव आपल्या पॉलीहाऊसमध्ये जर आपण एखादं भाजीपाला पीक घेतलेलं असेल तर त्याच्यावरती त्याचा अटॅक होऊ शकतो. म्हणून जवळपास पॉलीहाऊसच्या जवळ 30 मीटरच्या आतमध्ये वृक्ष लागवड असता कामा नये. त्याचबरोबर कोणतीही बांधकाम असता कामा नये, बिल्डिंग किंवा इमारत. त्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी हरितग्रास मिळेल अशीच जागा निवडावी. म्हणजे त्या ठिकाणी मुबलक सूर्यप्रकाश आहे अशीच जागा आपण पॉलीहाऊस साठी त्याची निवड करावी. आणि सगळ्यात महत्वाचं की पाणी पुरवठ्याच्या सुविधा जवळपास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जे पाणी आपण ठिबक सिंचनाद्वारे पिकांना देणार आहे पॉलीहाऊस मधील हरितगृहातील पिकांना तर त्या पाण्याचा जो सामा आहे तो हा 6 ते 7:30च्या दरम्यानच असायला पाहिजे. आणि त्याची जी शार्पना आहे EC इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी त्याची विद्युत वाहकता म्हणतो. म्हणजे काय तर AC म्हणजे काय तर पाण्यामध्ये जर क्षारतेचं प्रमाण जास्त असेल, क्षार जास्त असतील तर विद्युत वाहकता जास्त असते. म्हणून आपल्याला कमी विद्युत वाहकतेचं कमी क्षार असलेलं पाणी आपल्याला पिकास वापरणं योग्य आहे. म्हणून आपल्याला त्याची जी विद्युत वाहकता आहे ती 0.1 ते 0.3 मिलीमोल्स पर सेंटीमीटर एवढी असणं अपेक्षित आहे. आता हे सर्व हरितगृहाची जागा निवड करताना आपल्याला हे सर्व मुद्दे पाहायचे आहेत, विचारात घ्यायचे आहेत. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर आपण पाहत आहोत की बऱ्याच ठिकाणी वादळ येतं, वारा येतो किंवा पावसा मान्सून सीझन मध्ये काय होतं की जे इलेक्ट्रिसिटीच्या केबल आहेत, सप्लाय केबल आहेत, लाईन आहेत तर त्या तुटतात, डॅमेज होतात. आणि जर आपलं पॉलीहाऊस त्याच्या जवळपास असेल त्या लाईनच्या तर दुर्घटना होण्याचे जास्त प्रमाण असतं. मग बऱ्याचदा जे काही संभाव्य धोके आहेत ते लक्षात घेता जी उच्च विद्युत दाबाच्या वाहिन्या आहेत त्या शक्यतो 30 मीटर अंतराच्या परिसरात असता कामा नये. म्हणजे हरितगृहापासून साधारणतः 30 मीटर अंतराच्या पुढेच त्या विद्युत वाहक जे लाईन आहेत त्या असाव्या. कारण त्यापासून संभाव्य धोके आपल्याला त्या स्ट्रक्चरला होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर जी आपण जागा निवडलेली आहे तर ती जी जागा आहे ती जागा निवडलेली आहे तर तिचं
माती परीक्षण म्हणजे पाणी आणि माती परीक्षण करणं अत्यंत महत्वाचं आहे. माती परीक्षणामध्ये काय पाहायचं आहे तर मातीचा पीएच आणि त्याची विद्युत वाहकता किंवा इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. तर साधारणतः 7.5 पेक्षा पीएच पेक्षा जास्त पीएच असता कामा नये. दुसरं जी क्षारता आहे किंवा ईसी आहे हा 0.5 मिलीमोज प्रति सेंटीमीटर पेक्षा जास्त असता कामा नये. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जी जागा आहे तर हे सगळ्यात महत्वाचं काम कुणाचं आहे तर हे जे कृषी सहाय्यक आहेत तर त्यांनी स्थळ पाहणी अहवाल देणं आवश्यक असतं, बंधनकारक असतं. तर स्थळ पाहणी अहवाल देताना जे तांत्रिक बाबी आहेत म्हणजे जागेची निवड आहे, माती आणि पाणी परीक्षण आहे, तर हे सर्व पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की पॉलिहाऊसमध्ये जे आपण भाजीपाला पिकं घेतो किंवा पॉलिहाऊस फुलं पिकं घेतो तर जी माती आहे तर ती पाण्याचा निचरा होणारी अशी माती आपल्याला निवडायची आहे. म्हणजे लाल किंवा वालुकामय माती याच्यामध्ये काय होतं तर पाणी राहत नाही, पाणी धरून ठेवण्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. रेड सॉइल असेल किंवा सँडी सॉइल असेल, मग अशी माती आपल्याला निवडणं आवश्यक आहे. आता यामध्ये दुसरं आहे की आपल्याला जे आपण पॉलिहाऊसची उभारणी केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं उभारणी करताना आपल्याला दिशा म्हणजे डायरेक्शन जे स्ट्रक्चर आहे आपलं हे पॉलिहाऊस किंवा शेडनेट हे आपलं आयताकृती स्ट्रक्चर राहतं, त्याचं लेआउट आराखडा. तर त्याचं जी दिशा आहे ही दिशा आपल्याला अशी निवडायची आहे की त्या ठिकाणी आपल्याला सूर्यप्रकाश हा जास्त मिळावा आणि जो काही वाहणारा वारा आहे त्यापासून हरितगृहात कोणताही धोका उद्भवू नये म्हणून आपण जी दिशा आहे ही दिशा दक्षिण उत्तर ठेवावी. म्हणजे जेणेकरून काय होतं जर आपण दिशा डायरेक्शन जर साऊथ नॉर्थ जर ठेवली तर जी वेंट आहे वरची पॉलिहाऊसची, आता आपण म्हणतो की नैसर्गिक वायुविजन पॉलिहाऊस किंवा ओपन व्हेंट पॉलिहाऊस, तर जी वेंट आहे वरती पॉलिहाऊसच्या वरती तर ती व्हेंट जी आहे ती आपली पूर्व दिशेशी येईल. म्हणजे व्हेंटिलेशनसाठी आपल्याला जास्त स्कोप राहील म्हणून दिशा जी आहे ती उत्तर दक्षिण असावी. आता त्यानंतर प्रथम मोका तपासणी जी आहे ते मंडल कृषी अधिकारी साहेब करतात. आणि पण आता आपल्याला माहित आहे की मंडल कृषी अधिकारी काय करतात तर पूर्व संमती जे तालुका कृषी अधिकारी साहेबांनी पूर्व संमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी पॉलिहाऊस उभारण्यासाठी त्याचं खोदकाम करणं गरजेचं असतं. म्हणजे फाउंडेशनसाठी जे खड्डे आहेत ते खड्डे घ्यावे लागतात. आणि उभारणी साहित्य प्रकल्पस्थळी पुरवठा झाल्यानंतर काय करतात तर मंडल कृषी अधिकारी साहेब जे आहेत तर ते काय करतात आपल्या जे कृषी सहाय्यकांच्या मदतीने त्यांना मदतीला घेतात आणि साईट व्हिजिट करतात म्हणजे प्रथम मोका तपासणी करतात. मग त्यामध्ये ते काय पाहतात तर जे MB बुक आहे किंवा मापन पुस्तिका जे आहेत तर त्याच्यामध्ये जे खोदकाम केलेलं आहे फाउंडेशनसाठी जे आपण खड्डे घेतलेले आहेत तर त्या खड्ड्याची आपण मेजरमेंट त्याच्यामध्ये मापन पुस्तिकेमध्ये त्याची नोंद घ्यावी लागते, रेकॉर्ड घ्यावं लागतं. आणि त्यानंतर प्रथम मोका तपासणी अहवाल आणि जे काही साहित्य पॉलिहाऊस उभारणीसाठी जे काही साहित्य त्या कंपनीने रजिस्ट्रेशन केलेलं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी त्या कंपनीने साहित्य पुरवठा केल्यानंतर त्या साहित्याची तपासणी सुद्धा हे मंडल कृषी अधिकारी साहेबांना करावी लागते. आता याच्यामध्ये काय आहे की तपासणीचा जो भाग आहे, आता तुमच्या जे आता प्रशिक्षणार्थी आहेत त्याच्यामध्ये कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक आहेत, तर हा जो विषय आहे तपासणीचा तुम्हाला स्थळ पाहणी अहवाल हा कृषी सहाय्यकांना देणं बंधनकारक आहे. पण याच्यामध्ये तुम्ही भविष्यात कृषी सहाय्यक जे आहेत ते कृषी पर्यवेक्षक होणार आहेत, कृषी पर्यवेक्षक मंडल कृषी अधिकारी होणार आहेत. मग त्यावेळेस तुमचा रोल हा अत्यंत महत्वाचा आहे. मग त्या दृष्टीने आपल्याला तपासणीचा पार्ट सुद्धा मी याच्यामध्ये कव्हर करत आहे. म्हणजे मोका तपासणी आणि त्याची ओळख. तर असं काही नाही की प्रथम मोका तपासणी हे मंडल कृषी अधिकारी करतात आणि आजच्या प्रशिक्षणामध्ये त्यांचा सहभाग नाही, तर हे आम्हाला का सांगताय तर तुमचा रोल हा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्हाला ह्या सर्व तांत्रिक बाबी माहिती असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आपण कव्हर करत आहोत. तर प्रथम मोका तपासणी अहवाल करताना आता याच्यामध्ये पहा की तुम्ही स्थळ पाहणी अहवाल देता, मापन पुस्तिकेमध्ये त्याची पॉलिहाऊसची उभारणी करायची असेल तर जे आपण खड्डे घेतो, आता आपण जर हे लेआउट पाहिलं, हा जो आराखडा पाहिला तर हा आराखडा आहे 5 गुंठ्याचं जे पॉलिहाऊस आहे 20x28, 20 मीटर त्याची रुंदी आणि 28 मीटर त्याची लांबी. मग हे जर आपण आराखडा पाहिला तर हा आराखडा कसा आहे, त्याचं जे लेआउट आहे तर ते आयत आकृती म्हणजे रेक्टँग्युलर शेप मध्ये आहे. मग ह्यासाठी जे आपण खड्डे घेणार आहोत
तर ते जे खड्डे घेणार आहोत तर त्या खड्ड्याची जी साईज आहे तर ती किती दिलेली आहे त्याच्यामध्ये जमिनीलगतचा जो व्यास आहे तो आपल्याला 30 सेंटीमीटर ठेवायचा आहे. किती? 30 सेंटीमीटर. आणि टॉप डायमीटर त्याचा 30 सेंटीमीटर पाहिजे. त्याचा बॉटम जो आहे त्या खड्ड्याचा त्याचा व्यास किती पाहिजे डायमीटर तर तो 45 सेंटीमीटर आहे. आणि त्याची जी खोली आहे पॉलिहाऊससाठी उभारणीसाठी तर ती खोली 1 मीटर पाहिजे. म्हणजे जे आपण पॉलिहाऊसची उभारणी करण्यासाठी जे खड्डे घेतो तर त्या खड्ड्याची जी डायमेन्शन बघितले तर आपण 30 बाय 45 बाय 100 सेंटीमीटर म्हणजे 30 सेंटीमीटर तुमच्या जमिनीलगतचा व्यास, 45 सेंटीमीटर तळाचा व्यास आणि त्याची जी खोली आहे ती 100 सेंटीमीटर. मग हे खड्डे कशासाठी घ्यायचे तर खड्डे घेतल्यानंतर आपण त्याच्या मधोमध एक फाउंडेशन पाईप फिक्स करतो आणि त्या फाउंडेशन पाईपला परत त्या फाउंडेशन पाईपवरती वरती जे त्याचे कॉलम पाईप आहेत त्या सांगाड्याचे तर त्याची जोडणी करतो. म्हणजे सर्वात प्रथम आपण आपल्या लेआउट प्रमाणे खड्डे घ्यायचे. खड्डे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फाउंडेशन पाईप फिक्स करायचंय. फाउंडेशन पाईप फिक्स करण्यासाठी आपल्याला सिमेंट, वाळू आणि खडी याचं मिक्सचर, त्यालाच आपण सिमेंट कॉन्क्रीट असं म्हणतो, तर हे आवश्यक आहे. मग याचं प्रपोर्शन किती पाहिजे? आता पॉलिहाऊसची उभारणी करताना करायची असेल तर आपल्याला 1:4:8 सिमेंट, वाळू, खडी असं प्रपोर्शन मध्ये मिक्सचर घेऊन त्या खड्ड्यामध्ये हे सिमेंट कॉन्क्रीट टाकून त्याच्यामध्ये जो आपला फाउंडेशन पाईप आहे तो फाउंडेशन पाईप होल्ड फास्ट बार म्हणजे तो फाउंडेशन पाईप जो आहे तर तो आपण त्या खड्ड्यामध्ये फिक्स करणार आहे होल्ड फास्ट बारच्या सहाय्याने. त्यालाच आपण टोर बार असं म्हणतो. होल्ड फास्ट बार म्हणजे तो फाउंडेशन पाईप त्या खड्ड्यामध्ये साधारणतः 1.25 मीटर हाईटचा उंचीचा तो फाउंडेशन पाईप त्याच्यामध्ये फिक्स करणार आहे आणि त्या फाउंडेशन पाईप वरती आपण कॉलम पाईप जोडणार आहोत. तर आता याच्यामध्ये पाहूया की आता याच्यामध्ये जे पाईप मी म्हटलं की साधारणतः 21 प्रकारचे वेगवेगळ्या GI पाईप आपण पॉलिहाऊसची उभारणी करण्यासाठी वापरतो. आता 21 प्रकारचे पाईप उभारणी करताना आपल्याला माहिती आहे की पॉलिहाऊसचे जे वेगवेगळे घटक आहेत त्याला काय म्हणायचं, जे आपल्याला फोटोमध्ये आपण पाहत आहोत की ट्रस कशाला म्हणायचं, बॉटम कॉर्ड कशाला म्हणायचं, पर्लिन कशाला, रिज वेंट म्हणजे काय, स्ट्रट्स अँड कॉर्ड्स म्हणजे काय. तर हे सर्व जे आहेत हा वरचा सांगाडा आहे पॉलिहाऊसचा टॉपचा म्हणजे आकाशाकडील बाजूचा. तर तो जो सांगाडा आहे तर त्यासाठी ट्रस असेल तर ट्रसला कुठल्या साईजचा पाईप आपण वापरतो, त्याचा व्यास किती पाहिजे, त्याची जाडी किती पाहिजे, थिकनेस किती पाहिजे हे आणि त्याच्यावरती IS मार्किंग आहे किंवा नाही हे सर्व पाहणं आवश्यक आहे. आता ह्या शेपमध्ये जर बघितलं आपण थोडा त्रिकोणार ट्रायंगलच्या आकाराचा एक त्रिकोणाच्या आकाराचा एक शेप झालेला आहे वरती तर त्याला आपण ट्रस म्हणतो. मग तो झाला ट्रस. त्यानंतर बॉटम कॉर्ड. आता बॉटम कॉर्ड म्हणजे काय तर खाली एक रुंदीला समांतर म्हणजे पॉलिहाऊसची उभारणी आपण कशी केली, आयताकृती आपलं लेआउट आहे आराखडा आयताकृती आहे. रुंदी आपली 20 मीटर आहे तर 20 मीटर रुंदी आणि लांबी 28 मीटर आहे म्हणजे 5 गुंठ्याचं पॉलिहाऊस आहे. तर रुंदीला समांतर जो पाईप आपण वरती जो ज्याची जोडणी केलेली आहे त्याला आपण बॉटम कॉर्ड असं म्हणतो. काय म्हणतो? बॉटम कॉर्ड म्हणजे रुंदीला समांतर. आणि त्याच्याच खाली पर्लिन असं म्हटलेलं आहे. पर्लिन म्हणजे काय, तो GI पाईपच आहे, GI पाईपची जोडणी केलेली आहे, पण ती कशी केलेली आहे तर लांबीला समांतर म्हणजे लांबी ज्या दिशेने आहे त्या दिशेनेच ती पाईप जोडलेली आहे, त्याला आपण म्हणतो पर्लिन. रुंदीला समांतर जी पाईप आहे GI पाईपची जोडणी केलेली आहे त्याला आपण बॉटम कॉर्ड म्हणतो. लांबीला समांतर जी पाईप जोडलेली आहे त्याला पर्लिन म्हणतो. आणि जी रिज आहे वरती जर आपण बघितलं पॉलिहाऊसचं स्ट्रक्चर तुम्ही फील्ड वरती पाहिलं असेल तर एक रिज आणि फरो अशा टाइप मध्ये एक डिझाईन दिसतं वरती एक सांगाडा दिसतो. तर ते वरती पहा की ते सुद्धा मध्यभागी एक रिज आहे वरती. आणि वेंट जे आहे वेंट आपण म्हणतो की नैसर्गिक वायू विजन पॉलिहाऊस म्हणजे नॅचरली व्हेंटिलेटेड पॉलिहाऊस. व्हेंटिलेटेड, त्या व्हेंटिलेटेड या शब्दात काय येतं वेंट. वेंट म्हणजे ओपनिंग. तर वरती पॉलिहाऊसच्या टॉपला 80 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर एवढ्या हाईटचं एक वरती व्हेंट दिलेली असते. मग त्या व्हेंटद्वारे जी काय हवा आहे एअर एक्सचेंज आहे ते होत असतं. हवा ही एक्सचेंज होत असते एअर हवा. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला त्यालाच आपण म्हणतो ही नैसर्गिकरित्या हवा जी आहे त्याचं एक्सचेंज खेळती राहत असते म्हणजे नैसर्गिक वायू विजन हरितगृह किंवा पॉलिहाऊस. मग त्यालाच आपण म्हणतो ओपन व्हेंट पॉलिहाऊस. तर ही जी व्हेंट आहे तर ही व्हेंट
ची जी हाईट आहे ही 80 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटर ही आपण त्या स्ट्रक्चरला दिलेली असते. त्यानंतर आपण पॉलीहाऊसमध्ये आत जर पाहिलं वरती तर एक झिगझॅग प्रकारचे छोटे छोटे पाईप असे जोडलेले असतात. त्याला आपण म्हणतो स्ट्रट्स. स्ट्रट्स म्हणजे हा जो पाईप आहे हा परपेंडिक्युलर मध्ये जोडलेला आहे. म्हणजे 90 डिग्री मध्ये कुठे जोडलाय तर तो बॉटम कॉर्डचा जो पाईप आहे त्याला 90 डिग्री मध्ये जोडलेला आहे. थोडा तिरपा जो झालेला आहे 45 डिग्री मध्ये तो आहे, त्याला आपण म्हणतो कॉर्ड्स. मग आता हे आपल्याला पॉलीहाऊसच्या ह्या वेगवेगळ्या सांगाडा जो आहे त्या सांगाड्याचे वेगवेगळे घटक आहेत ते घटक माहिती पाहिजेत की ट्रस कुठे असतो, पर्लिनचा पाईप कुठे असतो, रिज कुठे असते, व्हेंट कुठे दिलेले असते, बॉटम कॉर्डचा पाईप कोणता पाईप, त्याची जोडणी केलेली आहे का, हे सर्व कशाला माहिती पाहिजे तर परिपूर्ण असं सर्व घटकांची जोडणी त्या त्या ठिकाणी तांत्रिक निकषानुसार केलेली आहे किंवा नाही हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये आता हे झालं मेजर आयटम. आता पॉलीहाऊसची जी फिल्म आहे त्याचं फिटिंग करण्यासाठी किंवा पॉलीहाऊस स्ट्रक्चरची उभारणी करत असताना आपल्याला वेगवेगळे फिटिंग ॲसेसरी लागतात. त्याच्यामध्ये 4 वे अँगल आहे, 2 वे आहे, एल अँगल आहे किंवा प्रोफाईल आहे. प्रोफाईल कशासाठी तर जी पॉलीफिल्म आहे सांगाडा उभा केल्यानंतर त्या पॉलीफिल्मचं फिटिंग करण्यासाठी आपल्याला ॲल्युमिनियम प्रोफाईलचा वापर केलेला पाहिजे. त्याचबरोबर सेल्फ स्क्रू आहे, युनिव्हर्सल जॉईंट, पुल्ली, नंतर हॉकी बेंड. आता आपण पाहतो की हॉकी किंवा कॉरिडॉर असं म्हणतो की पॉलीहाऊसला हॉकी पाहिजे तर पॉलीहाऊसच्या चारही बाजूनी पॉलीहाऊसचे चारही कॉर्नर आणि चारही बाजूला आपण जीआय पाईप जो आहे जीआय पाईप तर त्या जीआय पाईपचा जो शेप आहे आपलं जी हॉकी आहे म्हणजे आपण आपलं स्पोर्ट जे आहे आपला भारतीय खेळ हॉकी तर त्याचा जो शेप आहे त्या पाईपचा तर तो हॉकी सारखा त्याचं बेंड केलेलं असतं. मग तो खाली पॉलीहाऊसच्या चारही बाजूला त्या स्ट्रक्चरला सपोर्ट देण्यासाठी आपण हॉकीची जोडणी केलेली असते म्हणजे कॉरिडॉर त्याला आपण म्हणतो. म्हणजे आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आपण आतापर्यंत पाहिलं की पॉलीहाऊस ची उभारणी करताना आपल्याला स्थळ पाणी अहवाल देणं गरजेचं आहे. स्थळ पाणी अहवालामध्ये खड्डे जे घेतलेले आहेत त्याचं मोजमाप त्याचं मापन पुस्तिकेमध्ये नोंद घेणं आवश्यक आहे. त्याची दिशा स्ट्रक्चरची उभारणी करताना पॉलीहाऊसची दिशा माती पाणी परीक्षण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर फाउंडेशन खड्डे घेतल्यानंतर त्याच्यामध्ये फाउंडेशन पाईप फिक्स करून त्याच्यामध्ये आपण वरती असे कॉलम पाईप फिक्स करतो. आणि त्यानंतर वरचा जो सांगाडा आहे म्हणजे बॉटम कॉर्ड नंतर पर्लिन. आता बॉटम कॉर्ड म्हणजे काय तर तो स्पॅन आहे म्हणजे रुंदीला समांतर टाकलेला जीआय पाईप आणि लांबीला समांतर टाकलेले वरती आपण बघतो तर ते पर्लिनचे पाईप आहे. आणि वरती आपल्याला एकदम एकदम टॉपला जे दिसतंय तर तो आहे व्हेंट. तर ती जी व्हेंट ओपनिंग आहे ती आपण 80 ते 100 सेंटीमीटर ठेवत असतो. अशा पद्धतीने आपण पॉलीहाऊसची उभारणी या पद्धतीने करणं गरजेचं आहे. आणि ही उभारणी करताना जे आपले शेतकरी बंधू आहेत जे कंपनीचे आहेत इरेक्टर सेवा पुरवठादार तर त्यांना सुद्धा या पद्धतीनेच उभारणी त्यांच्याकडून करून घेणं आवश्यक आहे. आणि शेतकरी बंधूंना त्या पद्धतीने मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये पहा आता मी सांगितलं की हॉकी किंवा कॉरिडॉर तर असे हे चारही बाजूला पॉलीहाऊसच्या चारही कॉर्नरला आपण हॉकीची जोडणी केलेली असते. म्हणजे तो जीआय पाईपच आहे. जीआय पाईप म्हणजे काय तर गॅल्वनाइज आयर्न पाईप म्हणजे त्या पाईपचं गॅल्वनायझिंग केलेलं असतं म्हणून त्याला आपण जीआय पाईप म्हणतो. का केलेलं असतं तर गंज चढू नये त्याची स्ट्रेंथ चांगली राहावी, गंज चढू नये म्हणून, खराब होऊ नये, डॅमेज होऊ नये म्हणून आपण त्याचं गॅल्वनायझिंग केलेलं असतं. मग अशा पद्धतीने हे हॉकीचं स्ट्रक्चर पाहायला मिळते. आता हे पॉलीहाऊसचं स्ट्रक्चर जर तुम्ही पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की दोन्ही बाजूला म्हणजे लांबीला समांतर असे आपण पडदे किंवा साईड कर्टन म्हणतो. काय म्हणतो साईडचे कर्टन. कर्टन कशासाठी तर साधारणतः 2 मीटर पासून ते 3 मीटर उंचीचे असे हे साईडला आपण पडदे जोडलेले असतात. म्हणजे त्याची जोडणी कशासाठी तर ते जे साईड कर्टन आहेत तर ते आपण सकाळी ज्यावेळेस सूर्यप्रकाश होतो सूर्योदय होतो तर त्यावेळेस ते हँडल जो आहे आता फोटोमध्ये दिसत असेल तर तो एक हँडल आहे. तर तो हँडल आपण ओपन करतो म्हणजे दोन्ही बाजूचे साईड कर्टन आपण ओपन करतो आणि ज्यावेळेस सूर्यास्त होतो म्हणजे संध्याकाळी 6 वाजता साधारणतः तर त्यावेळेस ते पडदे जे आहेत ते आपण पॉलीहाऊसचे बंद करतो. तर याचा उद्देश काय तर साधारणतः जे काय व्हेंटिलेशन आहे ते चांगल्या प्रकारचं व्हावं, सूर्यप्रकाश मिळावा जास्तीत जास्त, एअर एक्सचेंज व्हावं म्हणून आपण
पडदे जे आहेत साईडचे तर ते आपण दिवसभर ओपन करून ठेवतो. म्हणजे हे पहा अशा पद्धतीने म्हणजे पॉलीहाऊसची स्थळ पाहणी अहवाल असेल, जागेची निवड आहे, दिशा आहे, त्याचबरोबर त्याची उभारणी करताना जे घटक आहेत त्या सर्व घटकांची जोडणी जर व्यवस्थित केली असेल परिपूर्ण तांत्रिकदृष्ट्या ISI मार्किंग असलेलं, त्याची उभारणी केल्यानंतर आपण त्या पिकाचं जर व्यवस्थापन शेतकरी बंधूंनी चांगल्या पद्धतीने केलं तर ह्याच्यामध्ये पहा की परिपूर्ण आपल्याला असं चांगल्या क्वालिटीचं गुलाबासारखी फुलपिकं जी आहेत, फुलशेती सुद्धा आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं प्रोड्यूस सुद्धा आपण घेऊ शकतो. पण हे कधी जर त्याची तंत्रशुद्ध पद्धतीने म्हणजे टेक्निकली म्हणजे आपल्या गाईडलाईन प्रमाणे त्याची उभारणी असेल, त्याच्यामध्ये मॅनेजमेंट असेल, पाणी खत नियंत्रण असेल, कीड व रोग नियंत्रण असेल, त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन आणि फॉगिंग सिस्टीमचा आपण वापर केला असेल तर आपल्याला चांगल्या क्वालिटीचं प्रोड्यूस हे त्या स्ट्रक्चर मधून त्या पॉलीहाऊस पासून आपल्याला मिळू शकतो. मग आता याच्यामध्ये पहा की लोंढे साहेब जरा अनम्यूट व्हा आणि संजय लोंढे साहेब, हॅलो हॅलो, प्रशिक्षणार्थी सर्वांना ऐकू येत आहे ना? हो येतंय सर, येतंय ना. कोण बोलतोय? प्रशिक्षणार्थी सूर्यवंशी साहेब, आसळकर साहेब, वाघमारे साहेब. येस सर. हा येतंय ना सर्व प्रशिक्षणार्थींना ऐकू? हो सर. हो समज येतंय जे येतंय. समजत आहे ना? सर. फास्ट होत नाही ना स्पीड वगैरे? आणखी स्लो घ्यायचं का फास्ट घ्यायचं? हा मॅडम, आता कोणत्या मॅडम बोलल्या होत्या? जे आपलं व्याख्यान चालू आहे ते समजत आहे ना? फास्ट नाही ना चालू? हेच मला विचारायचंय. सिसोदिया साहेब. हा साहेब. हा सर. हा सरजी. हा सर, चालू आहे ना व्यवस्थित? हॅलो. फास्ट होत नाही ना? हा एकदम व्यवस्थित आहे, काही नाही, एकदम व्यवस्थित आहे. हा तेच, नाहीतर वन साइड लेक्चर चालायला नको. नाही नाही नाही, वन साइड नाही, काही अडचण नाही, व्यवस्थित चाललंय एकदम. व्यवस्थित चाललंय ना? हो, चालतंय हो, सर, तेच. चालतंय. चालू द्या सर. हो ओके. ओके सर, ओके. तर याच्यामध्ये आपण पाहूया की पॉलीहाऊस साठी उभारणी करण्यासाठी जे आपण GI पाईप जे निवडतो, म्हणजे जी गाईडलाईन दिलेली आहे, तर त्याच्यामध्ये आपण जनरल स्पेसिफिकेशन फॉर OVPH मॉडेल्स म्हणजे ओपन व्हेंट पॉलीहाऊस साठी दिलेले आहेत. आता तर स्पेसिफिकेशन म्हणजे काय, तर त्याचे तांत्रिक निकष. आता आपण जे GI उल्लेख करतोय, तर तो GI म्हणजे त्या गॅल्वनाइज आयर्न म्हणजे त्या पाईपचं जे आपण उभारणी करण्यासाठी जो पाईप वापरणार आहोत तर त्या पाईपचं गॅल्वनायझिंग केलेलं असतं. तर त्याचं गॅल्वनायझिंग आपण 50 मायक्रॉन थिकनेस म्हणजे जाडीचं त्याच्यावरती गॅल्वनायझिंग केलेलं असतं. त्यानंतर जे काही GI पाईप आपण वापरणार आहे, 21 प्रकारचे जे पाईप आपण वापरणार आहे पॉलीहाऊससाठी, तर त्यासाठी IS 1161/2014 असं प्रत्येक पाईप वरती त्याचं मार्किंग पाहिजे. IS स्टँडर्ड म्हणजे BIS मटेरियलचं BIS सर्टिफिकेशन असेल त्याच्यावरती मार्किंग पाहिजे. त्याचबरोबर जे आपण सांगाडा उभा करणार आहोत तर त्या सांगाडा उभा करत असताना जोडणी करण्यासाठी वेल्डिंगचा वापर करू नये. तर त्या ठिकाणी फिटिंग करण्यासाठी नट आणि बोल्ट याचाच वापर करावा. त्यानंतर जे स्ट्रक्चर आहे पॉलीहाऊसचं, तर ते स्ट्रक्चर म्हणजे उतार जर बघितला तर त्या स्ट्रक्चर साधारणतः 1.25 ते 2% एवढाच उतार त्या स्ट्रक्चर साठी पाहिजे. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे की जे ग्रीड आहे, ग्रीड म्हणजे काय, तर गाळा. म्हणजे आपण जे आपण लेआउट पाहिलं, आराखडा पाहिला पॉलीहाऊसचा, तर त्याच्यामध्ये जे गाळे बनणार आहेत आतमध्ये, तर त्या प्रत्येक गाळ्याची लांबी आणि रुंदी
म्हणजे मी परत त्या लेआउट वरती येतो. आपण जर याच्यामध्ये जर पाहिलं तर हा जो मधला गाळा जो आहे, मुख्य गाळा, म्हणजे जिथे 560 स्क्वेअर मीटर लिहिलेला आहे, तर तो जर गाळा बघितला आपण तर त्याची साईज जी आहे ती ही 8 बाय 4 मीटर, म्हणजे त्याची रुंदी जी आहे ती ही 8 मीटर आहे आणि लांबी जी आहे ह्याची ही 4 मीटर पाहिजे. म्हणजे जे पॉलिहाऊसचे मुख्य जे गाळे आहेत मधले सेंटरचे, तर त्याची लांबी आणि रुंदी म्हणजे रुंदी ही 8 मीटर आणि लांबी ही 4 मीटर अशी पाहिजे. म्हणजे प्रत्येक गाळा हा एकसारखाच असायला पाहिजे. म्हणजे त्याचं त्या दृष्टीने आपण डिझाईन करणं, लेआउट करणं गरजेचं आहे. आता हे जे पॉलिहाऊस आहेत, हे पॉलिहाऊसची उभारणी करताना ह्याची जी उंची आहे, सेंटर हाईट, आपण म्हटलेलं आहे की 6 ते 6.5 मीटर उंचीचे पॉलिहाऊस आपण आपल्या महाराष्ट्रासाठी रिकमेंड केलेत. पण त्यातली त्यात आपला जो कोकण भाग आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे आणि मराठवाडा आहे, तर ह्या तिन्ही रिजनसाठी आपण फक्त 6 मीटर उंचीचे पॉलिहाऊस रिकमेंड केले आहेत. किती? 6 मीटर उंचीचे. म्हणजे जी सेंटर हाईट आहे पॉलिहाऊसची, तर ती किती असणार आहे? मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण रिजनसाठी 6 मीटर उंचीची. आणि तुम्ही जर विदर्भात गेला किंवा खानदेशमध्ये गेला तर त्या ठिकाणी उंची जी आहे ती आपण 6.5 मीटर ठेवलेली आहे. याचं कारण काय? तुम्ही विदर्भ आणि खानदेश याचा जर हवामानाचा विचार केला, तापमानाचा, तर हे एक्स्ट्रीम हॉट असतात. म्हणजे तिथलं टेम्परेचर जे आहे विदर्भ आणि खानदेशचं हे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यापेक्षा जास्त असतं, 3 ते 5 डिग्री सेंटीग्रेड. म्हणून अशा ठिकाणी आपण जेवढी जास्त हाईट देऊ त्या ठिकाणी तेवढ्या हाईट जर आपण 6.5 मीटर उंचीचे केले खानदेशमध्ये आणि विदर्भामध्ये, तर एअर एक्सचेंज रेशो म्हणजे हवा खेळती राहण्याचा जे एरिया जो आहे तो वाढतो व्हेंटिलेशनसाठी, आणि त्यामुळे तापमान जे आहे ते नियंत्रणात राहतं. म्हणून आपण खानदेश आणि विदर्भासाठी 6.5 मीटर उंचीचे पॉलिहाऊस रिकमेंड केले. पण मराठवाड्यामध्ये जर पॉलिहाऊस उभा करायचा असेल तर त्याची उंची ही 6 मीटरच पाहिजे, आवश्यक आहे. आता त्यानंतर गटर. गटर म्हणजे काय? तर जे काय पावसाचं पाणी जे आहे, आपण बघितलं असेल पॉलिहाऊसच्या स्ट्रक्चरमध्ये, फोटोमध्ये वरती एक आपण गटर सिस्टीम दिलेली असते. पावसाचं जे काय पाणी आहे तर ते पाणी त्या गटरमध्ये कलेक्ट केलं जातं आणि त्या गटरच्या मार्फतच आपण पाईपच्या साह्याने ते ड्रेन आउट करतो. म्हणून गटरची जी हाईट आहे ती 4 मीटर पाहिजे. म्हणजे गटरची हाईट, तुमचं गटर जे आपण जोडणी करणार आहे वरती टॉपला, ते 4 मीटर हाईट वरती जोडणार आहे. आणि जी टोटल हाईट जी आहे ती पॉलिहाऊसची 6 किंवा 6.5 मीटर. त्यानंतर मी फोटोमध्ये सांगितलं होतं की साईडचे जे पडदे आहेत किंवा त्याला आपण साईड कर्टन म्हणतो, तर ते आता त्या कर्टनची हाईट किती ठेवायची आहे? जे पडदे आपण दोन्ही बाजूला जोडणार आहेत तर साधारणतः 1008 स्क्वेअर मीटर पर्यंत 2 मीटर उंचीचे आपण साईड कर्टन जोडणार आहोत. आणि 1009 ते 2016 स्क्वेअर मीटर पर्यंत आपण 2.5 मीटर उंचीचे कर्टन जोडणार आहोत. आणि 2017 स्क्वेअर मीटर पासून जे मोठ्या आकाराचे जे पॉलिहाऊस आहेत त्यासाठी 3.5 मीटर उंचीच्या आपण साईड कर्टनची जोडणी करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण म्हटले की OVPH म्हणजे ओपन व्हेंट पॉलिहाऊस किंवा नैसर्गिक वायुविजन पॉलिहाऊस. तर त्या पॉलिहाऊससाठी आपल्याला जो आपण एरिया घेणार आहोत, जी व्हेंट देणार आहेत, व्हेंटची वरती जी जोडणी करणार आहे, तर साधारणतः 2016 प्रति चौरस मीटर एवढ्या आकारमानाच्या पॉलिहाऊससाठी 0.8 मीटर उंचीचे आपण व्हेंट जोडणार आहे, म्हणजे 80 सेंटीमीटर. जर तुमचा एरिया 2017 स्क्वेअर मीटरच्या पुढे असेल तर 1 मीटर उंचीचा आपण व्हेंटची जोडणी करणार आहोत. आणि त्याच्या पुढे सगळ्यात महत्वाचं काय, तर जे आपण क्रॉस ब्रेसिंग आहे, म्हणजे आपण जर फोटोमध्ये पाहिलं, आता ही जी वरती जे दिसते, म्हणजे आपण म्हटलं की गटर जी आहे ती 3 मीटर 3.5 मीटर उंचीला आपण जोडतो आणि वेंट जी आहे ती 100 सेंटीमीटरची. त्यानंतर पॉलिहाऊसच्या वरती टॉपला चारही कॉर्नरला आपण क्रॉस ब्रेसिंग कशाने करणार आहे, तर आपण GI पाईप वापरणार आहे कमी साईजचे, तर त्या GI पाईप एक्स शेप मध्ये पॉलिहाऊसच्या वरती टॉपला त्याचं फिटिंग करतो. 4 कॉर्नर्स त्या पॉलिहाऊसच्या साईडला टॉपला फिटिंग करतो आणि त्याच्यामध्ये आपण हॉरिझॉन्टल क्रॉस ब्रेसिंग असं म्हणतो. तर त्याचा उद्देश काय, तर पॉलिफिल्म जी आपण जोडणार आहे तर त्याची फिटिंग चांगल्या पद्धतीने हो, त्याची स्ट्रेंथ चांगली राहावी, वारा आला किंवा वादळ आलं तरी ते
त्याला रेजिस्टन्स पॉवर त्याची वाढावी, म्हणजे त्याची फिटिंग चांगल्या पद्धतीने आपण वाढवण्यासाठी, स्ट्रेंथ वाढवण्यासाठी क्रॉस ब्रेसिंग आपण हॉरिझॉन्टल क्रॉस ब्रेसिंग करतो. आणि व्हर्टिकल क्रॉस ब्रेसिंग सुद्धा आपण जर एरिया जास्त असेल तर त्याला आपण व्हर्टिकल क्रॉस ब्रेसिंग असं करतो, म्हणजे चारही कॉर्नरला वरती टॉपला पॉलीहाऊसच्या. आता याच्यामध्ये आपण पाहू की पॉलीहाऊसची उभारणी करताना आपण पहिल्यांदा पाहिलं की त्याचे स्थळ पाहणी अहवाल देताना जागेची निवड, पाण्याचा निचरा होणारी माती पाहिजे, सपाट जागा पाहिजे, सूर्यप्रकाश मुबलक पाहिजे, 30 मीटर परिघाच्या आतमध्ये कोणताही त्या ठिकाणी वृक्ष लागवड असता कामा नये. त्याचबरोबर पाण्याची सोय असणं आवश्यक आहे. त्या ठिकाणी पाणी आणि माती परीक्षण, त्याच्यामध्ये पीएच आणि ईसी याची तपासणी करणं आवश्यक आहे. ते केल्यानंतर आपण काय करतो तर फाउंडेशन म्हणजे खड्डे घेतो. त्याचा आराखडा कसा आहे पॉलीहाऊसचा, तर तो आयताकृती आहे लेआउट, आणि त्याच्या आकारमानानुसार साईजनुसार आपण लेआउट घेतो. लेआउट खड्डे खड्डे खोदल्यानंतर त्यामध्ये आपण सिमेंट कॉन्क्रीटच्या सहाय्याने, म्हणजे 1:4:8 असं सिमेंट, वाळू आणि खडी याचं मिक्सचर कॉन्क्रीट भरतो. त्याच्यामध्ये फाउंडेशन पाईप फिक्स करतो, आणि फाउंडेशन पाईप फिक्स केल्यानंतर त्याच्यावरती परत आपण कॉलम पाईपची जोडणी करतो. कॉलम पाईपची जोडणी केल्यानंतर वरती आपण बॉटम कॉर्ड जो आहे, पर्लिन, नंतर ट्रसेस आहेत, वेंट आहे, गटर आहे, ह्या सर्व घटकांची आपण जोडणी केल्यानंतर त्याच्यावरती पॉलिथिन फिल्म जे आहे त्याचं कव्हरिंग करतो. पण आता हे सर्व सांगाडा उभा करण्यासाठी मी सांगितलं की 21 प्रकारचे वेगवेगळे पाईप लागतात. मग आता त्याची साईज कोणती, पर्लिनसाठी कोणत्या साईजचा पाईप पाहिजे, ट्रस असेल तर ट्रससाठी कोणत्या साईजचा पाईप पाहिजे, कॉरिडॉर हॉकी जे आहे आपण जोडतो चारी बाजूने, तर त्यासाठी कोणत्या साईजचा पाईप आपण आणि किती जाडीचा, थिकनेस अत्यंत महत्वाचा आहे. कारण हे का पाहतोय आपण, तर 10 गुंठ्याच्या पॉलीहाऊसला आपण साधारणतः 5 लाखापर्यंत अनुदान देतो. आणि ते जे शेतकरी बंधू आहेत तर ते निम्म 5 लाख जे आहेत कृषी विभागाकडून अनुदान घेतं, 5 लाख बँकाकडून लोन घेतं किंवा स्वतःचे पैसे टाकतात. म्हणजे हे जे गणित आहे हे लाखामध्ये आहे. हे जे, आणि सगळ्यात महत्वाचं काय की कृषी विभागामार्फत वैयक्तिक त्याच्या बाबतीत, म्हणजे वैयक्तिक लाभार्थ्याची योजना जी आहे, आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त मोठा घटक कोणता आहे की वैयक्तिक लाभाचा जर पाहिलं तर आपण संरक्षित शेती हा घटक आहे, की याच्यामध्ये आपण 5 लाखापासून ते साधारणतः 20 ते 22-25 लाखापर्यंत अनुदान देतो एका शेतकऱ्यांना, म्हणजे वैयक्तिक लाभार्थी म्हणून. म्हणजे अनुदान सुद्धा आपल्या लाखात आहे आणि लाखांमध्ये गुंतवणूक आहे. म्हणून आपण आपलं घराचं बांधकाम करायचं म्हटलं तर आपण काय करतो, इंजिनियरकडे जातो, त्याचा प्लॅन बनवतो आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल आणतो आणि त्या पद्धतीने उभारणी करतो, घराचं बांधकाम करतो. सेम केस आपण आपल्या पॉलीहाऊसची जर उभारणी करायची असेल शेतकरी बंधूंना, तर आपण प्रत्येक घटक ना घटक, म्हणजे स्प्रिंग असेल, अल्युमिनियम प्रोफाईल असेल, गटर असेल, कॉरिडॉर आहे, जीआय पाईप आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याची जाडी, थिकनेस, त्याची स्ट्रेंथ तेवढ्या क्वालिटीचं आहे का, दर्जेदार साहित्य आहे किंवा नाही, हे आपल्याला पाहणं आवश्यक आहे. मग आता याच्यामध्ये आपण पॉलीहाऊसची उभारणी करताना 21 प्रकारचं आपण साहित्य, 21 प्रकारचे पाईप आपण वापरतो. आता याच्यामध्ये पहिला कोणता घटक आहे तर टोर बार फॉर होल्ड फास्ट इन फाउंडेशन. टोर बार कुठं वापरलाय तर फाउंडेशन मध्ये आपण, म्हणजे जो खड्डा घेतलाय आपण 30x45x100 सेंटीमीटर आकारमानाचा जो खड्डा घेतलाय, तर त्या खड्ड्यामध्ये आपण एक फाउंडेशन पाईप उभा करणार आहे. तो फाउंडेशन पाईप फिक्स करण्यासाठी हॉरिझॉन्टल आडवा एक 8 mm चा आपण टोर बार वापरतो. त्यानंतर त्यानंतर तिसरा घटक पाहूया की फाउंडेशन फॉर ऑल कॉलम. तर तो जेवढे काय आपण कॉलम साठी जे जीआय पाईप वापरतो कॉलम उभा करण्यासाठी, तर ते कॉलमच्या पाईपची जी साईज आहे ती साईज आहे 2 इंच, म्हणजे 60.3 मिलीमीटर, म्हणजे 60.3 mm त्याचा बाहेरील व्यास. आता आउटर डायमीटर, त्याचा आउटर बाहेरील व्यास हा किती पाहिजे, 2 इंच पाहिजे. म्हणजे कॉलम पॉलीहाऊसची उभारणी करण्यासाठी कॉलमचा जो पाईप निवडणार आहे तर तो 2 इंच व्यासाचा पाहिजे. आता त्यानंतर 2.5 इंच व्यासाचा पाहिजे, माफ करा. कॉलमसाठी जो आपण पाईप घेणार आहे तो 2.5 इंच व्यासाचा पाहिजे. आणि जे फाउंडेशन मध्ये जो आपण पाईप फिक्स केलेला आहे सिमेंट कॉन्क्रीट मध्ये, तर तो 2 इंच व्यासाचा पाहिजे. आता याच्यामध्ये पहा की कोणता पाईप मोठा आहे आकार साईजने. जो फाउंडेशन पाईप आहे तो कॉलम पाईप पेक्षा लहान आहे. फाउंडेशन पाईप हा कॉलम पाईप पेक्षा लहान आहे. इथे कन्फ्युजन होतं. आपण जे खड्डे घेतलेले आहेत त्याच्यात सिमेंट कॉन्क्रीट
मध्ये जो आपण पाईप फिक्स करणार आहे तो फाउंडेशन पाईप आहे आणि त्या फाउंडेशन पाईपची साईज, त्याचा आउटर डायमीटर बाहेरील व्यास हा कॉलम पाईप पेक्षा कमी आहे. त्यानंतर चौथा जो आहे की बॉटम कॉर्ड, मी म्हटलं बॉटम कॉर्ड म्हणजे रुंदीला समांतर. तिथं काय म्हटलंय 4 नंबर जर बघितला आपण तर तो कोणता घटक आहे? ट्रेस बॉटम बिग. बिग म्हणजे काय तर तो बॉटम कॉर्ड आहे. बॉटम कॉर्ड हा रुंदीला समांतर टाकलेला पाईप असतो वरती टॉपला, रुंदीला पॅरलल, म्हणजे रुंदी आहे आपली पॉलिहाऊसची त्याला समांतर वरती टाकलेला तो ट्रेस बॉटम बिग. तो असतो 2 इंच व्यासाचा म्हणजे 60.3 mm चा. त्यानंतर ट्रेस बॉटम स्मॉल साईड फ्रंट अँड बॅक, जी झिगझॅग अरेंजमेंट केलेली असते त्याच्यामध्ये, तर ते 1.5 इंच व्यासाचे आपण पाईप वापरलेले असतात. त्यानंतर 6 नंबरचा जो घटक आहे तो ऑल कॉरिडॉर्स. आता ऑल कॉरिडॉर्स म्हणजे काय तर हॉकी, चारी बाजूने जे आपण हॉकीची जोडणी केलेली आहे सपोर्टसाठी पॉलिहाऊसला, त्यासाठी जो GI पाईप वापरलेला असतो हॉकी बेंड करून, तो असतो 1.5 इंच व्यासाचा. किती? 1.5 इंच व्यासाचा आणि म्हणजेच 48.3 mm त्याचा आउटर डायमीटर. त्यानंतर टॉप क्रॉस म्हणजे पॉलिहाऊसच्या वरती त्याचं आपण म्हटलं की टॉप क्रॉस जे GI पाईप वापरलेले आहेत तर ते 1.25 इंच व्यासाचे आहेत. त्यानंतर जे आपण कॉरिडॉरला जोडतो, कॉरिडॉरला सपोर्ट करण्यासाठी आणखी पाईप वापरतो आपण, म्हणजे हॉकी किंवा कॉरिडॉर जोडण्यासाठी त्याला सपोर्ट, पॉलिहाऊसला सपोर्ट करण्यासाठी कॉरिडॉरची जोडणी करतो आणि कॉरिडॉरची जोडणी करताना त्याला सपोर्ट करण्यासाठी जे पाईप वापरतो ते साधारणतः 1.25 इंच व्यासाचे वापरतो. त्यानंतर ट्रसेस म्हणजे टॉप कर्व ज्या मेंबर आहेत वरचे कर्व शेपमध्ये कर्व केलेले GI पाईप, तर ते सुद्धा 1.25 इंच व्यासाचे. त्यानंतर पर्लिन. आता पर्लिन म्हणजे काय तर लांबीला समांतर टाकलेले पाईप वरती टॉपला, तर ते पर्लिनचे जे पाईप आहेत त्याचा जो साईज आहे तो 1.25 इंच व्यास पाहिजे, म्हणजे 42.4 mm हा त्याचा व्यास पाहिजे पर्लिनसाठी. त्यानंतर जे आपण पॉलिहाऊसची उभारणी केल्यानंतर त्याला जे आपण दरवाजे जोडतो, तर त्या दरवाजाचा जो कॉलमचा पाईप आहे तर त्याचा जो व्यास आहे तो 1.25 इंच पाहिजे, म्हणजे 42.4 mm. नंतर दरवाजासाठी जे आपण पाईप वापरतो वरती तर ते आपण 1 इंच व्यासाचे वापरतो. त्यानंतर पर्लिन ज्या जोडलेल्या आहेत, पर्लिनचं एक कर्टन असतं, तर त्या कर्टनसाठी, कर्टन म्हणजे कोणतं? साईड कर्टनचे जे पाईप आहेत आपले, तर त्या कर्टनसाठी आपल्याला 1 इंच व्यासाचा आपण पाईप वापरतो. त्यानंतर ट्रस मेंबर्स आहेत, म्हणजे ट्रस मेंबर कोणते? तर जो आपला 8x4 चा जो गाळा होतो, तर त्या एका गाळ्यासाठी साधारणतः 5 नंबर आपण प्रकारचे पाईप वापरतो, तो 1 इंच व्यासाचा. त्याच्यामध्ये क्रॉस ब्रेसिंग दिलेला आहे 15 नंबरचा आयटम, तर तो 1 इंच व्यासाचा पाहिजे. अशा पद्धतीने पॉलिहाऊसची उभारणी करण्यासाठी साधारणतः. नंतर कर्टन पाईप आहे, कर्टन हँडल आहे, कर्टन गाईड आहे, रनर आहे. रनर म्हणजे काय? जी फिल्म आपण फिक्स करतो पॉलिहाऊसची त्याच्यावरती एक पाईप आपण जोडलेला असतो, तर तो रनर म्हणतो आपण त्याला. तर अशा प्रकारे 21 प्रकारचे आपण GI पाईप जे आहेत त्याची जोडणी केलेली आवश्यक आहे. मग ते जे जे स्पेसिफिकेशन तांत्रिक निकष दिलेले आहेत त्या साईजचाच त्या ठिकाणी पाईप वापरणं आवश्यक आहे, तरच तेवढ्या स्ट्रेंथचं पॉलिहाऊस हे आपल्याला त्याची उभारणी करता येईल. आता यामध्ये पॉलिहाऊसच्या बाबतीत आपण पाहिलं की उभारणी करताना सुरुवातीपासून पाहिलं की जो आपण GI पाईप निवडतो, आता GI पाईप, तर प्रथमतः काय होतं की स्थळ पाहणी अहवाल कृषी सहाय्यक देतात, त्यानंतर प्रथम मोका तपासणी मंडल कृषी अधिकारी देतात आणि अंतिम मोका तपासणी हे उपविभागीय कृषी अधिकारी करतात. तर तपासणी करायचं म्हणजे काय? तर पॉलिहाऊसची उभारणी केल्यानंतर त्यामध्ये पॉलिहाऊसची उभारणी करताना GI पाईप जो आहे, जे फॉर्मॅट दिलं आहे प्रपत्र, तर त्यामध्ये आपल्याला फक्त 5 प्रकारचे पाईप जे आहेत तर त्या पाईपचा व्यास, त्याचं मोजमाप करायचे, मेजरमेंट घ्यायचे, त्याची जाडी, थिकनेस, त्याचं वजन. मग हे आपण कशाच्या सहाय्याने करणार आहोत? तर वर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने. वर्नियर कॅलिपर जे आहे बाजारामध्ये अवेलेबल आहे, स्टँडर्ड एक इन्स्ट्रुमेंट आहे, इक्विपमेंट, तर त्याच्या सहाय्याने आपण पाईपचा डायमीटर म्हणजे बाहेरील व्यास, त्याची जाडी, थिकनेस आणि त्याचं वजन, वेट हे करणार आहोत. मग आता आपल्याला पॉलिहाऊसची उभारणी करताना आपल्याला माहिती आहे की 76.1 mm चा पाईप आपण वापरलेला आहे, त्याचा व्यास किती आहे? 76 mm. तर हा पाईप आपण कुठं वापरतो? तर हा पाईप जे कॉलम पाईप आहेत हे सर्व 76 mm जाडीचे आहेत.
सॉरी 76 त्याचा बाहेरील व्यास आहे आउटर. आणि त्या कॉलम पाईपसाठी जी थिकनेस आहे, जाडी आहे, ती 2.9 आहे. म्हणजे त्यानंतर दुसरा जो आपण फाउंडेशनसाठी जो पाईप वापरलाय तो आउटर डायमीटर त्याचा 60.3 आहे. त्याची जाडी सुद्धा 2.9 आहे. अशा पद्धतीने आपण 76.1, 60.3, 48.3, 42.4, 33.7 फक्त आपल्याला 5 पाईपचं त्याचा व्यास मोजायचा आहे, त्याची जाडी मोजायची आणि ती आपल्याला किती पाहिजे तर 2.9 पाहिजे. 2.9 पासून ते 2.6 आणि जे वजन आहे म्हणजे आता आपण जर 76.1 व्यासाचा जर पाईप घेतला 1 मीटर लांबीचा, तर त्या 1 मीटर लांबीच्या पाईपचं वजन हे 5.24 किलो आलंच पाहिजे. म्हणजे याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की दिलेले स्पेसिफिकेशन प्रमाणे ते मटेरियल आहे, म्हणजे ते चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या दर्जाचं. पण त्या प्रत्येक पाईप वरती BIS स्टँडर्ड जो आहे IS 1161/2014 असं मार्किंग असणं आवश्यक आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला मग पुढे शेरा द्यायचा आहे, सर्टिफाईड किंवा नॉन प्रमाणित किंवा अप्रमाणित. अशा पद्धतीने आपल्याला GI पाईपचे निकष हे द्यायचे आहेत. आता त्यानंतर पॉलीहाऊसची हे पहा, आता पॉलीहाऊसच्या बाबतीत जर आपण बघितलं तर तीन प्रकारचे पाईप आपण उभारणीसाठी 3 प्रकारचे पाईप मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, A ग्रेड, B ग्रेड, C ग्रेड. तर पॉलीहाऊससाठी उभारणीसाठी जे GI पाईप आहेत तर ते आपण B ग्रेडचे आपण निवडत असतो, रिकमेंड केलेले आहेत. मग आता पॉलीहाऊसचं स्ट्रक्चर हे डिझाईन करताना, उभारणी करताना त्याच्यामध्ये डेड लोड, लाईव्ह लोड, विंड लोड किंवा स्नो लोड हे सर्व लोड कन्सिडर करून, डेड लोड म्हणजे काय, आता ते पूर्ण जो सांगाडा आहे स्ट्रक्चर उभा केलेलं, त्याच्यामध्ये स्ट्रक्चर उभा केल्यानंतर जो काही सांगाडा त्याचं वजन, त्यानंतर आपण जे आत इन्स्ट्रुमेंट जोडतो, इक्विपमेंट जोडतो त्याचं वजन, त्या पूर्ण सांगाड्याचं जे वजन आहे तो डेड लोड असतो. तर तो डेड लोड सुद्धा आपण विचारात घेतलेला असतो. त्यानंतर लाईव्ह लोड म्हणजे काय तर साधारणतः जे आपण पीक लावतो आतमध्ये, तर त्या पिकाचं जे वजन आहे किंवा जे वेगवेगळे इक्विपमेंट वापरतो मुव्हेबल, तर त्या इक्विपमेंटचं वजन हे आपण लाईव्ह लोड म्हणून घेतो. आणि विंड लोड म्हणजे कुठलंही स्ट्रक्चर पॉलीहाऊसचं जर आपण दिलेलं साहित्य चांगल्या क्वालिटीचं BI स्टँडर्डचं असेल त्या सांगाड्याची आणि कव्हरिंग मटेरियल UV स्टॅबिलाइज 200 मायक्रॉनचं वापरलं असेल तर ते पॉलीहाऊसचं स्ट्रक्चर साधारणतः 120 किलोमीटर राहिलं तरी ते स्ट्रक्चर स्टँड होतं, त्याला रेजिस्टन्स करतं, म्हणजे कोणतंही डॅमेज होत नाही. म्हणजे विंड लोड जो आहे तो साधारणतः 120 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने जरी वारा आला तरी ते स्ट्रक्चर आपलं स्टँड करतं, कुठलाही त्याच्यामध्ये डॅमेज होत नाही. अशा पद्धतीने आपलं स्ट्रक्चर जे आहे ते त्या साईजचं असणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये आपण बघितलं की साधारणतः 33.7 ते 76.1 एवढ्या डायमीटरचे पाईप, व्यासाचे पाईप आपण पॉलीहाऊसच्या उभारणीसाठी वापरतो. आणि त्याची जी जाडी आहे 2.6 पासून ते 2.9 पर्यंत. आणि 1 मीटर पाईपचं, आता हे चेक कधी करायचं, त्याची जाडी किंवा वजन किंवा चांगल्या क्वालिटीचं आहे किंवा नाही. जर 1 मीटर पाईपचं वजन 5.24 किलो आलं तर तो पाईप चांगल्या क्वालिटीचा आहे, 76 डायमीटर असल्या रिकमेंड करू शकतो, रिमार्क देऊ शकतो. आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचा घटक, सांगाडा उभारणी केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की पॉलिथिन कव्हरिंग मटेरियल, तर ते जे क्लॅडिंग मटेरियल आहे तर ते क्लॅडिंग मटेरियल आपण UV स्टॅबिलाइज फिल्म असं म्हणतो. पॉलिफिल्म UV स्टॅबिलाइज 200 मायक्रॉन जाडी असलेली अशी ती फिल्म पाहिजे. आता तुम्ही जे पॉलीहाऊस स्ट्रक्चर पाहता ती जी फिल्म आहे कव्हरिंग मटेरियल, ती जी प्लास्टिकची जी फिल्म आहे UV स्टॅबिलाइज पॉलिथिलीन फिल्म, ती तुम्हाला एक पूर्ण व्हाईट फिल्म दिसते आणि एक अशी येलोइश दिसते. तर 2 प्रकारच्या फिल्म मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. पण ती जी फिल्म आहे त्या फिल्मवरती IS 15827/2019 असं मार्किंग असायलाच पाहिजे, तरच ती चांगल्या क्वालिटीची आहे असं आपण म्हणू शकतो. आता सगळ्यात महत्वाचं काय की त्या फिल्मच्या बाबतीत ती जी फिल्म आहे ती 3 लेअर किंवा 5 लेअर पासून बनवलेली पाहिजे. म्हणजे 3 लेअर किंवा 5 लेअर पासून. ती जी फिल्म आहे, आता बऱ्याचदा जी फिल्म आहे साधारणतः पॉलीहाऊसची उभारणी केल्यानंतर
1 वर्षाच्या आत किंवा 2 वर्षाच्या आतमध्ये ती फिल्म फाटते, डॅमेज होते, त्याचे तुकडे पडतात. त्याचं कारण काय? तर त्या फिल्ममध्ये जर UV स्टॅबिलायझ मटेरियल UV स्टॅबिलायझर मटेरियल जर वापरलेलं नसेल, तर ती फिल्म ब्रेक होते, तुटते, फाटते. किंवा मग ह्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे, तर ज्यावेळेस आपण साहित्य पुरवठा केल्यानंतर ते फिल्मचं मॅन्युफॅक्चरिंग डेट, त्याचं बॅच नंबर, त्याचं मॅन्युफॅक्चरर, त्याचं सर्टिफिकेशन किंवा थोडक्यात टेक्निकल डेटा शीट जर आपल्याकडे असेल, म्हणजे तपासणी करताना आपण तो जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, कंपनी मॅन्युफॅक्चरर आहे, तर त्याच्याकडचं आपल्याला टेक्निकल डेटा शीट आपण उपलब्ध करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे ते पण चालू स्थितीतलं 6 महिन्याच्या आतमधलं. मग त्या टेक्निकल डेटा शीटमध्ये काय दिलेलं असतं, तर सर्व माहिती असते. त्या पॉलिफिल्मवर त्या ब्रँडचं नाव असतं, मल्टी लेअर, 3 लेअरची आहे का 5 लेअरची आहे, त्याच्याबरोबर बॅच क्रमांक, उत्पादन दिनांकाचा उल्लेख असतो, डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, लोगो असतो. मग अशा पद्धतीने आपल्याला टेक्निकल डेटा शीट हे त्या मॅन्युफॅक्चरर किंवा सेवा पुरवठादाराकडून मिळवणं आवश्यक आहे. आता जे प्रपत्र दिलेलं आहे तपासणीचं, त्याच्यामध्ये म्हटलंय की दिलेली फिल्म ही BIS स्टँडर्ड IS 15827-219 प्रमाणे आहे काय, होय किंवा नाही. तर त्याच्यावरती मार्किंग पाहायचंय, त्या पद्धतीने आपण होय किंवा नाही लिहायचं. त्यानंतर मार्गदर्शक सूचनेनुसार दिलेल्या गुणधर्माची पूर्तता आहे काय. आता कोणते गुणधर्म आपल्याला पाहिजेत त्या फिल्मच्या, तर ती जी फिल्म आहे ही UV स्टॅबिलाइज पाहिजे, म्हणजे जे काय अतिनील किरणं आहेत त्यापासून संरक्षण करणारी अशी ही UV स्टॅबिलाइज फिल्म अशी पाहिजे. त्याचबरोबर 200 मायक्रॉन जाडीची, थिकनेस किती पाहिजे, तर 200 मायक्रॉन, मल्टीलेअर, त्यानंतर अँटी ड्रिप. आता अँटी ड्रिप नंतर डिफ्युज्ड अँटी सल्फर म्हणजे काय, तर आपण बघूया. अँटी ड्रिप म्हणजे काय, तर हे पहा, आता ती फिल्म जी आहे ती डिफ्यूज पाहिजे, म्हणजे त्या फिल्म मधून जो सूर्यप्रकाश येईल तो त्याच्यामधून डायरेक्ट जर सूर्यप्रकाश गेला तर काय होईल, त्या पिकांना सनबर्निंगचा प्रॉब्लेम होईल, शॉक बसेल. म्हणून त्या फिल्म मधून जे काही सूर्यप्रकाश जाणार आहे, सनलाईट जाणार, त्याचं डिफ्युजन करणारी पाहिजे. त्यानंतर ती अँटी ड्रिप पाहिजे, म्हणजे आपण पाहतो की थंडीच्या दिवसामध्ये त्याच्यामध्ये मॉइश्चर किंवा ओलावा, दव जमा होतं. मग ते जे मॉइश्चर आहे ते खाली पडू नये, पिकावरती पडू नये, म्हणून त्याच्यामध्ये अँटी ड्रिप, त्या मॉइश्चरचं लिकेज होऊ नये म्हणून ती जी फिल्म जी आहे ती अँटी ड्रिप अशी पाहिजे. त्यानंतर IR ब्लॉकिंग. IR म्हणजे काय, तर इन्फ्रारेड. आता जो आपली सनलाईट आहे तर त्याच्यामध्ये UV लाईट असते, अल्ट्राव्हायोलेट असते, विजिबल लाईट असते, इन्फ्रारेड असते. IR इन्फ्रारेड, आणि दुसरी नियर इन्फ्रारेड किंवा रेड लाईट असते. तर IR लाईट काय करते, तर IR लाईट जर त्या फिल्म मधून पास झाली तर टेम्परेचर जे आहे ते वाढतं. पॉलीहाऊस मधले जे ऍटमॉस्फिअर आहे, वातावरण जे आहे पॉलीहाऊस मधलं, तर त्या ठिकाणी आपल्याला टेम्परेचर वाढतं. म्हणून ती फिल्म जी आहे त्या फिल्म मधून जे सूर्यप्रकाशामधले जे इन्फ्रारेड आहेत, इन्फ्रारेड म्हणजे IR इन्फ्रारेड जे आहेत त्याचं ब्लॉकिंग करणारी अशी आपल्याला फिल्म पाहिजे. मग हे आपल्याला कधी कळेल, जर आपल्याकडे टेक्निकल डेटा शीट उपलब्ध असेल तर आपण म्हणू शकतो ती अँटी ड्रिप आहे, डिफ्युजर आहे, आणि IR ब्लॉकिंग करणारी अशी आपली फिल्म पाहिजे. आणि ती फिल्म जी आहे ज्यावेळेस आपण पाहतो तर ती फिल्म पूर्णतः क्लीन पाहिजे, युनिफॉर्म पाहिजे. त्या फिल्ममध्ये कुठेही होल्स असता कामा नये, डॅमेज असता कामा नये. हे आपण सर्व त्याची तपासणी करणं आवश्यक आहे. आणि जी आपण फिल्म आता सप्लाय केल्यानंतर जे आपलं लेबल असतं, तर त्या लेबलवरती काय पाहिजे, त्या फिल्मच्या बंडलवरती एक लेबल जे असते जोडले, तर त्याच्यावरती पाहिजे आपल्याला नाव, मॅन्युफॅक्चररचं नाव, त्यानंतर टाईप ऑफ फिल्म, फिल्म कोणत्या प्रकारची आहे, थिकनेस किती आहे फिल्मचा, बॅच नंबर आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग, त्याची तारीख आणि त्याचा बॅच नंबर किती आहे. तर हे सर्व घटक आपण पाहणं आवश्यक आहे. आता याच्यामध्ये बॅच नंबर आणि डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग का महत्वाचं आहे. सपोज जर 2020 मध्ये एखाद्या शेतकरी बंधूंनी जर पॉलिहाऊस उभा केला असेल आणि त्याची 1 वर्षाच्या आत, दीड वर्षामध्ये जर ती फिल्म फाटून गेली, तर आपण त्याला अनुदान दिलेलं असतं, बरोबर. कृषी विभागाने अनुदान दिलेलं असतं, तपासणी केलेली असते, सर्व बाबी पाहिलेलं असतं, तरी ती फिल्म डॅमेज होते, फाटून जाते. मग अशा वेळेस तो तक्रार करतो तुमच्याकडे, कृषी विभागाकडे, किंवा त्याला नुकसान भरपाई आवश्यक असते. तर आपण गाईडलाईन मध्ये म्हटलेलं आहे की पॉलिहाऊसची उभारणी केल्यानंतर पॉलिफिल्म जे आहे ते साधारणतः 3 ते 4 वर्षे त्याची लाईफ राहते. जी कव्हरिंग मटेरियल आहे 3 ते 4 वर्ष ती फिल्म टिकते. त्याच्या आत जर ती टिकली तर जो सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्याला देणं बंधनकारक आहे.
असं आपण गाईडलाईन मध्ये म्हटलेलं आहे. म्हणून आपल्याला डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग माहिती पाहिजे, बॅच नंबर सुद्धा माहिती पाहिजे. जे मार्केटमध्ये UV फिल्म आहेत तर त्याची जी रुंदी आहे ती साधारणतः विड्थ त्या फिल्मची 4.5 मीटर, 5.5 मीटर, 7 मीटर. ती अँटी डस्ट आहे किंवा अँटी सल्फर आहे. त्याचा थिकनेस 200 मायक्रॉन आहे आणि लाईट ट्रान्समिशनचं जे प्रमाण आहे त्याच्यामधून जी लाईट आहे साधारणतः त्या फिल्ममधून 88% लाईट ही कमीत कमी ट्रान्समिशन झालेलं पाहिजे आणि लाईटचं डिफ्युजन सुद्धा हे 60% करणारी अशी ती आपल्याला फिल्म सिलेक्शन करणं आवश्यक आहे. म्हणजे हे गुणधर्म किंवा या प्रॉपर्टी जर फुलफिल होत असतील तर ती उभारणी केल्यानंतर, सांगाडा उभारणी केल्यानंतर त्या पॉलिफिल्मद्वारे आपण त्या पॉलिफिल्मचं आपण फिटिंग करतो. आता फिटिंग करण्यासाठी आपण ॲल्युमिनियम प्रोफाईल वापरतो. मग ॲल्युमिनियम प्रोफाईलच्या सहाय्याने किंवा स्प्रिंगच्या सहाय्याने आपण त्या फिल्मचं फिटिंग करत असतो. म्हणजे आपण जे पॉलिहाऊसची जी उभारणीसाठी आपण आता जी फिल्म आहे ती फिल्म 5-6 प्रकारच्या आहेत. ए टाईप, बी टाईप, सी टाईप, डी टाईप किंवा ई आणि एफ. उभारणीसाठी आपण ई किंवा एफ टाईपचीच फिल्म निवडणं आवश्यक आहे. म्हणजे ई टाईपची फिल्म म्हणजे काय तर डिफ्युजनचं पर्सेंटेज किती आहे 70% आहे आणि एफ टाईपचं सुद्धा 70% आहे. म्हणजे जास्तीत जास्त सनलाईटचं डिफ्यूज करणारी आपल्याला अशी फिल्म निवडणं आवश्यक आहे. म्हणून टाईप ऑफ फिल्म जो आहे तो आपला ई किंवा एफ असा पाहिजे. ट्रान्सपरन्सी सुद्धा त्याच्या साधारण 85% पेक्षा जास्त पाहिजे. आणि इन्फ्रारेड इफेक्टिव्हनेस म्हणजे IR इफेक्टिव्हनेस म्हणजे काय तर 75% म्हणजे IR जी लाईट आहे त्याचं ब्लॉक करणारी अशी आपल्याला ती फिल्म पाहिजे. तर IR लाईट जर पास झाली तर टेम्परेचर पुन्हा वाढतं. म्हणून आपल्याला सर्व, आणि हे आपल्याला कधी समजणार आहे जर टेक्निकल डेटा शीट त्या मॅन्युफॅक्चररने प्रोव्हाइड केलं असेल तर आपल्याला हे सर्व प्रॉपर्टी माहिती होतील आणि त्यानुसार आपल्याला मग ती फिल्म वापरण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, उभारणीसाठी कव्हरिंग मटेरियल त्या क्वालिटीचं ते त्या मॅन्युफॅक्चररचं किंवा सर्व्हिस प्रोव्हायडरचं हे आपण त्या शेतकरी बंधूंना सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आपण पॉलिहाऊसची उभारणी म्हणजे साईट सिलेक्शन, जागेची निवड असेल, माती पाणी परीक्षण असेल, स्थळ पाणी अहवालामध्ये कोणत्या बाबी पाहायच्या आहेत, त्याचबरोबर मापन पुस्तिकेमध्ये कोणत्या नोंदी घ्यायच्या आहेत, त्याचबरोबर खड्ड्याची साईज असेल, लेआउट, उभारणीसाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे पाईप, GI पाईप आणि ते जी फिल्म आहे कव्हरिंग मटेरियल. तर हे सर्व आपण पॉलिहाऊसची उभारणी आणि त्याचं तपासणी करताना कोणते कोणते मेजरमेंट आपल्याला घ्यायचे आहेत. GI पाईप 5 प्रकारच्या पाईपचे मेजरमेंट घ्यायचे आहेत. पॉलिफिल्म असेल तर पॉलिफिल्मचा आपल्याला व्हर्नियर कॅलिपरच्या सहाय्याने त्याची जाडी मोजायची आहे, थिकनेस मोजायची, तो आपल्याला 200 मायक्रॉन पाहिजे. अशा पद्धतीने आपण पॉलिहाऊसची उभारणी जे आहे ते पूर्ण आपण माहिती आज आपण घेतलेली आहे. आता यानंतर तुमचे जर काही प्रश्न असतील, शंका असतील तर ते विचारा. यानंतर 5 ते 10 मिनिटं आपण क्वेश्चन आन्सर सेशन घेऊ आणि त्यानंतर राहिलेला जो पार्ट आहे शेडनेट उभारणी बद्दलचा तो आपण उद्या कव्हर करणार आहोत. तर जे प्रशिक्षणार्थी आहेत तर त्यांनी प्रश्न काय असतील तर ते विचारावेत, तुम्हाला समजलं असेल तर. आणि नसेल समजलं किंवा काही विचारायचं नसेल तर मी काही प्रश्न विचारतो प्रत्येक जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना. हॅलो, हा सिसोदिया साहेब, त्याच्यामध्ये थोरात साहेब आहेत, त्यांना अनम्यूट करा. केदारनाथ थोरात. हॅलो, सिसोदिया साहेब. नितीन गायकवाड साहेब, हा साहेब. काय प्रश्न? हॅलो, प्रश्न काय? हा प्रश्न त्यांना अनम्यूट करा, सर्व प्रशिक्षणार्थींना अनम्यूट करा, त्यांना विचारायचं पॉलिहाऊसच्या उभार